नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा ऐकण्याला आलो स्वागत आहे. सर्वांना गुड इव्हनिंग. बघा, आज आपल्याला युनियन बजेट म्हणजे केंद्राचा अर्थसंकल्प हा शिकायचा आहे. अर्थसंकल्प 2025-26 हा आपल्याला शिकायचा आहे. महत्वाचा आहे. कंबाईनच्या प्रिलिम्सचा एखादा प्रश्न यावर येऊन जातो. गुड इव्हनिंग सर्वांना. एक मिनिट थांबा, मुलांना जॉईन होऊ द्या, मग आपण लेक्चर चालू करूया. तोपर्यंत मी तुम्हाला थोडासा अभ्यासाबद्दल विचारतो. तुमचा कंबाईनचा अभ्यास कसा चालला एकदा सांगा मला. काही विद्यार्थ्यांशी मी फोनवर बोलत राहतो. मागे 2-3 दिवसापासून मी बऱ्याच आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी बोललो. विद्यार्थ्यांचा सेम रिस्पॉन्स आहे. अभ्यास चांगला आहे मुलांचा, पण बोलण्यात थोडा कॉन्फिडन्स कमी वाटतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय. आपण जेव्हा इतर गोष्टींचा जास्त विचार करतो ना, तेव्हा आपला काय म्हणता, आपलं थोडंसं टेन्शन वाढायला लागतं. त्यावेळी तुम्हाला परत एकदा सांगेल, की निकालाचा, इतर गोष्टींचा विचार करू नका. जे तुम्ही आधी वाचलंय, शेवटच्या 20 दिवसामध्ये ते परत वाचण्याचा प्रयत्न करा. 15-20 दिवसामध्ये जे तुम्ही वाचलंय ते तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे. ज्या तुम्ही ट्रिक्स दिल्या आहे, जे तुम्ही अंडरलाईन केले पॉईंट, जे तुम्ही टेस्ट सोडवले आहे, एकदा तुमच्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे पेपरच्या अगोदर. जास्त काही करण्याची गरज नाहीये. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्हाला टेस्टमध्ये इतके मार्क्स आले, पेपरला पण तसेच मार्क्स येतील. फक्त व्यवस्थित रिव्हिजन करा, कॉन्फिडन्स ठेवून. चला, आपण इकॉनॉमिक्स मधल्या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या. ते म्हणजे महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्व्हे, त्यानंतर इंडियाचा बजेट आणि महाराष्ट्राचा बजेट. हे सर्वात महत्वाचं होतं, ते आपलं लेक्चर होऊन गेलेलं आहे. हे 2 नंबर महत्वाचं आहे आणि हे त्या मानाने कमी महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या बजेटवर काही जास्त प्रश्न येत नाही, तरी आपण ते घेऊन घेऊ. आता आपल्याला इंडियाचा बजेट बघायचा आहे आज. बघा, आता तुम्हाला काय सांगतो मी, बजेट शिकताना 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. बघा, बजेट शिकताना 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक काय असतं माहिती का, ज्या घटनेमधल्या तरतुदी आहेत. ओके, म्हणजे ज्या आपल्या राज्यघटनेतल्या तरतुदी, कॉन्स्टिट्यूशन मधल्या, आणि त्यासोबतच जे आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे, इकॉनॉमिकच्या सिलेबसचा पॉईंट आहे, त्याचं नाव काय आहे, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक आहे, हा फार महत्वाचा आहे. सार्वजनिक वित्तावर तुम्हाला 3 प्रश्न दिसतील. त्यातला एक प्रश्न तुम्हाला एक तर कॉन्स्टिट्यूशनल कलमवर दिसेल, किंवा पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त या चॅप्टर मधल्या कन्सेप्टवर प्रश्न दिसतील. ओके, मग एक प्रश्न इथे कव्हर होऊन जाईल. दुसरा जो प्रश्न राहील, म्हणजे 1 किंवा 2 प्रश्न यावर कव्हर होतील. यामधला एक मुद्दा असा आहे जो म्हणजे तूट, त्याला आपण काय म्हणतो, डेफिसिट. वेगवेगळ्या प्रकारच्या तूट आहे बघा, राजकोषीय तूट, त्यानंतर महसुली तूट वगैरे. त्या तूटवर एक प्रश्न दिसेल, म्हणजे असे 2 क्वेश्चन तुमचे इथे कव्हर होऊन जातील. आणि जो एक क्वेश्चन आहे तो कुठून येऊ शकतो माहिती का, तो एक क्वेश्चन येतो बजेटमधून. बजेटवर एक क्वेश्चन दिसेल तुम्हाला, आणि जो एक क्वेश्चन आहे तो येऊ शकतो, तो कशावरून माहिती का, बजेटच्या स्पीचवर. आपले अर्थमंत्री बजेट मांडत असताना जे भाषण करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांची घोषणा केलेली असते. त्या योजनांवर किंवा त्या घोषणांवर एखादा प्रश्न येऊ शकतो. असं या 3-4 टॉपिक मिळून तुम्हाला 3 प्रश्न दिसतील किंवा 2 प्रश्न दिसतील. ओके, मग आपण काय करू, जो याचा पार्ट आहे, कशाचा, कॉन्स्टिट्यूशनल पार्ट आहे किंवा सार्वजनिक वित्ताचा टॉपिक आहे, त्याचा थोडंसं 10 मिनिटात रिव्हिजन घेऊन घेऊ. जास्त शिकवणार नाही मी, फक्त ते एकदा त्या कन्सेप्ट आठवण करून देईल 5-10 मिनिटांमध्ये. त्यानंतर आपण बजेटवर जास्त फोकस करू. बजेटमध्ये मोजून 5 ते 7 स्लाइड असतात. पैसा येतो कुठून, पैसा जातो कुठून, म्हणजे खर्च कुठे होतो, तूट किती आहे, आणि तुटीचे प्रकार किती आहेत, आणि सर्वात जास्त खर्च कोणत्या एरियामध्ये होतोय. असे 4च पॉईंट असतात बजेटमध्ये, त्याच्यावरती काही राहत नाही. आणि जे बजेटचा स्पीच आहे ते मोठं भाषण असतं. ते म्हणजे जसं सामान्यतः आपण राजकीय पार्ट्यांचे भाषण बघत नाही, तसं सरकारी पार्टीचं ते भाषण असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा केल्या असतात. त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. याच्यावर जवळपास प्रश्न विचारतच नाही आयोग घोषणांवर. हा, पण 1-2 काही मुद्दे आहेत ज्यात आपल्याला विचारला जाऊ शकतो. जुन्या योजना आहेत, त्यामध्ये काही बदल झाला असेल तर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ते पण आपण घेऊन घेऊ. हे सर्वात कमी महत्वाचं आहे, याचा जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. पहिले आपण हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. मग तुम्हाला समजलं असेल की आपला व्हिडिओ नेमका असेल कसा, आपला व्हिडिओ असेल कसा. चालू करूया आपण आपला पॉईंट. बजेटची टाइमलाईन आपण 2017 पासून बदलवली आहे, तुम्हाला माहिती आहे. आधी आपण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बजेट मांडायचो. 28चा महिना असतो फेब्रुवारी, लीप वर्षामध्ये 29चा शेवटच्या दिवशी आपण बजेट मांडायचो. तो आपण आता 1 महिना पहिले करून टाकलाय. आता आपण 1 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बजेट मांडत असतो. असं आपण केलं का बरं? त्याचं कारण असं आहे, आपण बजेट मांडायचो फेब्रुवारीच्या एंडिंगला, मग तो बजेट एप्रिलच्या नंतर सँक्शन व्हायचा, आणि 1 एप्रिलला आपला आर्थिक वर्ष सुरू होऊन जायचं. मग आर्थिक वर्ष सुरू होऊन गेलं का पहिले 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी पैसे राहायचे नाही सरकारकडे. मग त्यावेळेस सरकारला लेखा अनुदान वापरावं लागायचं, वोट ऑन अकाउंट. हे 2 महिन्याचं लेखा अनुदान वापरण्यापेक्षा किंवा ते वेगळं मंजूर करण्यापेक्षा आपण काय केलं, बजेटची टाइमलाईन 1 महिना पहिले करून घेतली.
म्हणजे सरकारला आता 1 एप्रिल पासून खर्च करायचा आहे ना, तर 1 एप्रिललाच पैसे मिळून गेलेले असतात. त्याला लेखा अनुदान घ्यायची गरज नाही, म्हणून आपण 1 महिना पहिले करून घेतलं. 1 महिना म्हणजे 1 तारखेला आपण आता फेब्रुवारीमध्ये बजेट मांडतो. बजेटची टाइमलाईन कशी मग? जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून काय म्हणतात बजेटचं अधिवेशन सुरू होतं. 3 अधिवेशन असतात, तुम्हाला माहिती आहे. 3 प्रकारचे अधिवेशन असतात आपल्या संसदेचे वर्षामध्ये. एक असतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याला आपण बजेटचं सेशन म्हणू. त्यानंतर एक असतं मान्सून सेशन, आणि त्यानंतर काय असतं, त्यानंतर असतं हिवाळी अधिवेशन. 3 प्रकारचे अधिवेशन असतात. विंटर सेशन, बरोबर, BMW बजेटरी सेशन, नंतर मॉन्सून सेशन, आणि नंतर विंटर सेशन BMW. मग अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. वर्षातलं पहिलं अधिवेशन असतं ते जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यात. मग बघा, ज्या दिवशी बजेट येतो त्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 30 किंवा 31 जानेवारीला भारताची आर्थिक पाहणी येते. जसं मी तुम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी शिकवली, महाराष्ट्राच्या बजेटच्या 1 दिवस पहिले देते, तसं भारताच्या बजेटच्या म्हणजे केंद्राच्या बजेटच्या 1 दिवस पहिले भारताची आर्थिक पाहणी येते. त्यानंतर 1 फेब्रुवारीला काय येतो, आपला बजेट येतो. 2 महिने अर्थसंकल्पांना संसदेमध्ये मान्यता मिळण्याची प्रक्रिया चालू असते. लक्षात राहू द्या, अर्थसंकल्पावर मतदान करण्याचा अधिकार, त्यामध्ये मेन पॉईंट असतो अनुदानाच्या मागण्या. त्याच्यावर ते मनी बिल असतं, ते धनविधेयक असतं, ते याच्यावर फक्त लोकसभेला मतदान करता येतं, राज्यसभेला मतदान करायचा अधिकार राहत नाही. फेब्रुवारी मार्च मध्ये ते काम चालतं आणि 1 एप्रिल पासून अर्थसंकल्पाची बजावणी सुरू होते, कारण 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत असं तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग आपण काय करतो, फेब्रुवारीमध्येच आधी हे चालू करून देतो बजेटची प्रोसेस. 1 एप्रिल पासून आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होऊन जाते सरकारला, किंवा सरकार ते पैसे खर्च करायला सुरुवात करून देतो. मग या वर्षाचा जो बजेट होता तो कधी मांडला गेला असणार? 1 फेब्रुवारी 2025ला तो मांडला गेला. कोणी मांडला तो? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो मांडला होता. चला, आता बजेटमध्ये किती प्रकारची आकडेवारी असते? बजेटमध्ये 3 वर्षांची आकडेवारी असते. हा मुद्दा महत्वाचा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बजेटमध्ये 3 वर्षांचे आकडे असतात. तसं या वर्षाचा जो बजेट आहे तो कधी मांडला आपण? लक्षात राहू द्या, तो मांडला आपण फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये तो आपण मांडला, बरोबर. आता हा बजेट कसा असतो? हा पुढच्या वर्षासाठी असतो, 25-26 साठी. हा 25 बघा, एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होईल. एप्रिल 2025 जो फेब्रुवारी नंतर येणार आहे, या 2025 पासून मार्च 2026 पर्यंतचे पैसे आहेत ते, बरोबर आहे का नाही? पुढच्या वर्षाच्या मार्च पर्यंतचे. मग आपला जो बजेट मांडला तो कसा असेल? 25-26 या वर्षासाठी असेल, आर्थिक वर्षासाठी. त्याच्यामध्ये 25-26 चे बजेटरी एस्टिमेट असतात, अर्थसंकल्पीय अंदाज असतात. म्हणजे सरकार पहिले संसदेकडून पैसे घेऊन घेतं की पुढच्या वर्षी आम्हाला समजा मनरेगा या योजनेवर इतके पैसे खर्च करायचे आहेत. मग सरकार ते अंदाज लावतोय ना, त्याला आपण अर्थसंकल्पीय अंदाज म्हणतो. पुढच्या वर्षी आम्हाला इतका पैसा लागणार आहे असं. मग 2025-26 चे काय राहील, त्यामध्ये बजेटरी एस्टिमेट राहतील. यासाठीच बजेट मांडलेला असतो. आता हा मांडला कधी? फेब्रुवारी 25 मध्ये, 1 फेब्रुवारीला. आता हे कोणतं आर्थिक वर्ष आहे? हे आर्थिक वर्ष आहे 24-25, बरोबर आहे का नाही? बघा, इथे मार्च महिना येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत या आधीचा आर्थिक वर्ष राहील. मग या 24-25 चे रिवाइज एस्टिमेट असतात. त्यामध्ये रिवाइज एस्टिमेट म्हणजे काय? बघा, याच्या आधी जो बजेट मांडला असेल, तो असेल 24-25 चा. तेव्हा त्यांनी बजेटरी एस्टिमेट मांडले असतील. कधी? फेब्रुवारी 2024 मध्ये. फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा त्यांनी हा बजेट मांडला असेल जुना, तेव्हा त्यांनी त्याचे अर्थसंकल्पीय अंदाज मांडले असतील. जसं आपण ह्या वर्षी इथे अर्थसंकल्पीय अंदाज मांडतोय. मग आता हे जे अर्थसंकल्पीय अंदाज होते ते आता आपल्याला आकडेवारी समजून गेली, कारण आता वर्ष संपण्यामध्ये आलंय मागचं. मग इथे रिवाइज एस्टिमेट असतात. काय असतात रिवाइज एस्टिमेट? म्हणजे यांनी सांगितलं असेल मागच्या वर्षी की मनरेगाला आम्ही 100 रुपये खर्च करू, पण ते 110 रुपये होऊन गेले. रिवाइज करून 10 रुपये जास्त लागून गेले. मग रिवाइज आकडे असतात या वर्षी दिलेले. आणि याच्या मागचं जे वर्ष आहे आता 23-24 चे, याचे आपल्याकडे खरे आकडे येऊन गेलेले असतात. त्याला ऍक्च्युअल आकडे म्हणतात. ऍक्च्युअल म्हणतात त्याला, एस्टिमेट नसतं, हे ऍक्च्युअल असतं, हे खरे आकडे. मग एका वर्षाच्या बजेटमध्ये 3 वर्षाची आकडेवारी असते. या वर्षाचे जे आहे ते म्हणजे पुढच्या वर्षाचे बजेटरी एस्टिमेट, या चालू वर्षाचे रिवाइज एस्टिमेट, आणि त्याच्या मागच्या वर्षाचे ऍक्च्युअल एस्टिमेट. ऍक्च्युअल एस्टिमेट नाही म्हणतात, ऍक्च्युअल आकडे. असे 3 वर्षाची आकडेवारी असते कोणत्याही बजेटमध्ये. तुम्हाला हे समजलंच ना? हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला सार्वजनिक वित्तामध्ये. लक्षात राहू द्या, सरकारी जमा खर्चाचे 3 वर्षाचे आकडे असतात बजेटमध्ये दिलेले. आता बजेटसाठी ज्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे आपल्या घटनेमध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कलम आहेत. 2 प्रकारचे अर्थसंकल्प असतात, एक केंद्राचा म्हणजे भारताचा, आणि बाकी वेगवेगळ्या राज्यांचे, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल वगैरे. मग 2 प्रकारचे अर्थसंकल्प असतात ना, म्हणून घटनेमध्ये 2 वेगळ्या तरतुदी करून ठेवल्या आहे. केंद्रासाठी ज्या कलम आहेत त्या 112 पासून चालू होता इथून,
112 पासून चालू होता. आता हे जे अर्थसंकल्प असतं ते असतं मनी बिल, धन विधेयक असतं. मग धन विधेयकची व्याख्या केंद्राच्या धन विधेयकची व्याख्या 109 मध्ये दिली. आणि धन विधेयक पारित कसं होईल ती प्रक्रिया 109 मध्ये दिलेली की लोकसभेमध्येच फक्त सह्या होतील, राज्यसभेला फक्त 14 दिवस मिळतील वगैरे वगैरे. 109 मध्ये प्रक्रिया दिली आहे की मनी बिल पारित कसं होईल. 110 मध्ये मनी बिल असतं काय त्याची व्याख्या दिलेली. जर तुम्ही राज्यांचा विचार केला तर 89 प्लस करायचे, तुम्हाला 89 प्लस करायचंय. 198 मध्ये मनी बिलची प्रक्रिया दिली आहे आणि 110 ला परत 89 मिक्स करा, 199 मध्ये मनी बिलची व्याख्या दिली आहे राज्यासाठी. आता कलम 111 तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक गेलं की तो सह्या करण्यासाठी जे असतं विधेयकाला मंजुरी द्यायची तरतुदी ते कलम 111 मध्ये राष्ट्रपती विधेयकाला मंजुरी देतो. ही जी तरतुदी 111 मध्ये ही इकडे कुठे असेल, 89 प्लस करा, 89 प्लस करा 200 मध्ये. राज्यपाल 200 कलमनुसार काय करतो, सह्या करतो विधेयकावर. मग हे तुम्हाला समजलं, विधेयकासंबंधीच्या तरतुदी आहेत जे आपला अर्थसंकल्प आहे त्याच्या तरतुदी खाली सुरू होतात. आता इथे 89 प्लस करायचं नाहीये, आता 90 प्लस करायचंय, आता 90 प्लस करायचंय. मग तुम्ही म्हणणार एक कस काय वाढला, तो एक वाढला कस काय, कारण इथे 201 कलम मिस आहे. ही 201 कलम काय माहिती का, राज्य जेव्हा राज्यपालकडे पाठवतं विधेयकाला मंजुरीसाठी, राज्यपाल ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो. तसं केंद्राचे विधेयक राष्ट्रपतीकडे जातात ते वरती तू कुठे पाठवू शकत नाही. त्यामुळे राज्यांसाठी एक कलम एक्स्ट्रा आहे. म्हणून आता पुढे 89 ची बेरीज होणार आणि 90 ची बेरीज होईल. कलम आता 90 ने पुढे जाईल. ठीक आहे, चला हे काही आपल्याला राज्यघटना शिकायची नाही आज, आपण इकडे येऊ. आता इकडे बघा, कलम 112 मध्ये अर्थसंकल्पाची तरतूद केलेली आहे. आपल्या घटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाहीये, बजेट हा शब्द वापरलेला नाहीये. हा बजेट हा शब्द फ्रेंच बुगिटी याच्यावरून तयार झालाय. त्याचा अर्थ असतो चामड्याची पिशवी. बरोबर, घरचा बजेट आपण चामड्याच्या पिशवीमध्ये पैसे ठेवायचो ना जुन्या काळात, म्हणून बजेट हा शब्द आपल्या अर्थसंकल्प आपल्या घटनेमध्ये नाहीये. मग अर्थसंकल्प हा शब्द नाही, मग कोणता शब्द आहे, कलम 112 मध्ये त्याला काय म्हटलं बघा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं त्याला म्हटलंय, बजेट म्हटलेलं नाहीये. इंग्लिशमध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. केंद्राचा बजेट 112 मध्ये, राज्यांचा बजेट 202 मध्ये. 90 चा फरक आहे. याच्यात खास गोष्ट अशी की शेवटच्या आकडे सेम आहे, 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7. त्यामुळे सोपं आहे लक्षात ठेवायला. फक्त 112 ला 212 करू नका, 90 करा म्हणजे 202, 100 नका करू. आता मी काय सांगतो बघा, घटनेने बजेट म्हणजे हा वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेसमोर सादर करण्याची जबाबदारी कोणावर टाकली, राष्ट्रपतीवर टाकली. केंद्राचा बजेट आणि राज्याच्या बजेटची जबाबदारी टाकली राज्यपालावर. राष्ट्रपतीच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री ते मांडतात आणि राज्यपालाच्या वतीने राज्याचे अर्थमंत्री ते मांडत असतात. समजलं. जरी निर्मला सीतारामन हे बजेट मांडताय ते त्यांचं काम नाहीये, ती जबाबदारी कोणाची आहे, राष्ट्रपतीची आहे. राष्ट्रपतीच्या वतीने अर्थमंत्री मांडत असतो. 112 मध्ये काय बजेट, त्याला बजेट नाव दिलेलं नाहीये. कलम 113 मध्ये काय, अनुदानाच्या मागण्या, ग्रँटच्या ज्या मागण्या आहेत, डिमांड फॉर ग्रँट्स. कलम 113 मध्ये, इकडे 203 मध्ये. कलम 114 मध्ये विनियोजन विधेयक आहे, याला अप्रोप्रिएशन बिल म्हणतात. याला अप्रोप्रिएशन बिल म्हणतात. हे काय असतं, हे असं असतं मित्रांनो बघा, अनुदानाच्या मागण्या म्हणजे काय, समजा एक डिपार्टमेंट आहे, असं समजा तुम्ही की एक पर्यावरण मंत्रालय. हे पर्यावरण मंत्रालयाला काय, यांना समजा असं समजा पण 1 कोटी रुपये लागताय, 1 कोटी रुपये लागताय. मग काय करतील, 1 कोटी रुपयाचे अनुदान मागेल संसदेकडे. संसद हे अनुदानाच्या मागण्या पारित करेल. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की आम्ही तुम्हाला 1 कोटी रुपये पुढच्या वर्षी देऊ. हे झालं अनुदानाच्या मागण्या. आता हा जो पैसा असतो कुठे, हा पैसा असतो आपल्या, त्याला काय म्हणतात, संचित निधीमध्ये. संचित निधीमध्ये हा पैसा असतो. इथून पैसा काढण्यासाठी एक दुसरं विधेयक लागतं, त्याला म्हणतात विनियोजन विधेयक. जेव्हा विनियोजन विधेयक पारित होईल त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 1 कोटी रुपये इथून काढून आम्ही देऊ. असे 2 विधेयक पारित करावे लागतात. कलम 114 राज्यांसाठी 204. आता कलम 115 मध्ये 3 प्रकारचे विशेष अनुदान आहेत. ते 3 अनुदान कोणते होते, एस म्हणजे सप्लिमेंटरी, ए म्हणजे ऍडिशनल आणि ई म्हणजे एक्सेप्शनल. या 3 सप्लिमेंटरी, ऍडिशनल आणि एक्सेस या 3 प्रकारचे अनुदान असतात कलम 115 मध्ये. इकडे 205 मध्ये. याला आपण पूरक अनुदान वगैरे म्हणू. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक, ऍडिशनल म्हणजे अतिरिक्त, एक्सेस म्हणजे अधिक.
कलम 116 महत्वाची आहे. कलम 116 मध्ये 3 वेगळ्या प्रकारचे अनुदान आहेत. त्यामधलं एक महत्वाचं अनुदान आहे लेखा अनुदान. याला म्हणता वोट ऑन अकाउंट. सी म्हणजे काय? सी म्हणजे वोट ऑन क्रेडिट. ओके. आणि एक ई म्हणजे काय? एक्सेप्शनल अनुदान, एक्सेप्शनल ग्रँट, अपवादात्मक. या 3 प्रकारचे अनुदान असतात कलम 116 मध्ये, इकडे 206 मध्ये. आणि शेवटचं कलम 117 बजेटच्या संबंधी ते असतं वित्त विधेयक. याला आपण फायनान्स बिल म्हणू. आता बघा, सरकार जेव्हा बजेट मांडतो त्यात 2 गोष्टी असतात. एक पैसे खर्च करायचे. खर्च करण्यासंबंधी आपण 2 गोष्टी बघितल्या. पण सरकारला पैसा तयार पण करायचा आहे ना कर रूपाने. सरकार जो पैसा तयार करतं कर रूपाने, ते वित्त विधेयक पारित केल्यावर होतं. कारण आपल्या घटनेमध्ये कलम 265 दिली. या कलम मध्ये काय सांगितलंय की सरकारला तुमच्याकडून किंवा माझ्याकडून कर रूपाने पैसा तोपर्यंत घेता येणार नाही जोपर्यंत संसद कायदा करत नाही. म्हणजे मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान यांना वाटलं चला आपण एक नवीन कर लावून देऊ, आणि समजा एक त्याचं नाव ठेवलं त्यांनी इन्कम टॅक्स 2, आणि त्याद्वारे तुमच्याकडून माझ्याकडून प्रत्येकाकडून 1-1 लाख रुपये दरवर्षाला घ्यायचे, असं ते त्यांच्या मनाने करू शकत नाही. त्यांना ते वित्त विधेयक मध्ये ऍड करावं लागेल. संसद त्याला मंजुरी देईल तरच असा कर घेता येईल. संसदेच्या मंजुरीशिवाय म्हणजेच कायद्याच्या अधिकाराशिवाय, कायदा पारित झाल्याशिवाय 1 रुपया सुद्धा कर घेता येत नाही कोणाला. त्यासाठी वित्त विधेयक असतं. त्याच्यात कराची मांडणी दिलेली असते की पुढच्या वर्षी आम्ही एवढा कर गोळा करणार आहेत. आणि जर हे पारित झालं, म्हणजे पारित होतच, हे पारित झाल्यावर आपण असं म्हणतो की बजेट पूर्ण पारित झाला. हा ज्या दिवशी आपण बजेट मांडतो त्या दिवशीच मांडलं जातं, पण हे सर्वात शेवटी पारित होतं. 75 दिवसाच्या आत ते पारित झालं पाहिजे असं म्हटलं जातं. याचा कलम आहे 117, इकडे 207. ओके, 90चा फरक आहे. अशा या महत्वाच्या कलम होत्या. कलम 265 पण व्यवस्थित बघून घ्या. बस एवढंच थोडंसं कॉन्स्टिट्यूशनच्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला पॉलिटीमध्ये पण कामात येतील, इकडे पण कामात येतील. आता येऊ आपण आपल्या बजेटकडे. बजेटचे 2 भाग असतात. एक असतो जमेचा भाग, त्याला आपण रिसिप्ट म्हणू, पैसा येईल कुठून सरकारकडे. आणि एक असतो खर्चाचा भाग, त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणतो. पैसा खर्च कुठे करेल सरकार, पैसा जाईल कुठे, असे 2 भाग असतात कोणत्याही बजेटचे. आता बघा, सरकार जो पैसा गोळा करतो जमा, त्याच्यात 2 प्रकारच्या जमा असतात. एक असतो महसुली जमा, त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसिप्ट. आणि एक असतो भांडवली जमा, त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. आता मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलंय इकॉनॉमिक्स मध्ये, त्यामुळे ते इथे नवीन शिकवणार नाही, पण तुम्हाला मी बेसिक फरक सांगून देतो. रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे कसं असतं माहिती का? जो पैसा सरकारला येणार आहे जो पैसा सरकारला परत येणार आहे, आणि सरकारला तो कधीच परत करायचा नाही. जसं कर महसूल, सरकार जो माझ्याकडून टॅक्स घेईल, जीएसटी किंवा इन्कम टॅक्स, सरकार ते कधी मला परत करणार नाही. एक असो कर इतर महसूल. आता त्याच्यामध्ये टॅक्स नाहीये, पण इतर प्रकारचे शुल्क आहेत. जसं शुल्क म्हणजे कसं की तुम्ही गेले समजा, तुम्ही समजा रेल्वेने गेले आणि समजा काय म्हणता, तुम्ही तिकीट काढलं नाही, मग टीसी तुम्हाला पकडतो, तुमच्याकडून पावती पाडतो, दंड, ती पेनल्टी, तो पैसा कुठे जातो? सरकारला जातो का नाही? ते शुल्क. नफा, सरकारी कंपन्या आहेत ते जे नफा कमवतात ते. लाभांश म्हणजे डिव्हिडंड, सरकारने जिथे शेअर्स विकत घेऊन ठेवले असतील तिथून. व्याज, सरकारने जे कर्ज दिले राज्यांना किंवा इतर ठिकाणी, त्या कर्जावर येणारं व्याज रेग्युलर येतं ते दरवर्षी. अनुदान, सरकारला काही अनुदान मिळते बाहेरच्या संस्थांकडून ते. आणि निनावी संपत्ती, एखादा व्यक्ती मरून गेला, त्याच्या मागे पुढे कोणीच नाहीये, तो पैसा सरकारला चालवतो. हे सर्व पैसे सरकारला कधीच परत करायचे नाहीयेत. हे सर्व कुठे येतात? महसुली जमीमध्ये. कॅपिटल रिसिप्ट मध्ये काय असतं माहिती का? असे पैसे जे सरकारला परत करायचे आहेत, किंवा ते पैसे कमवण्यासाठी सरकारला काही वस्तू विकावी लागली, मालमत्ता कमी करावी लागली, ज्याच्यामध्ये सरकारचं ऍसेट कमी झालंय, किंवा जे पैसे सरकारला परत करायचे आहेत ते आपण भांडवली जमामध्ये टाकतो. उदाहरणार्थ कर्ज, सरकार जे कर्ज घेते आरबीआय कडून घेईल किंवा बाहेरच्या बँकांकडून, ते कर्ज त्यांना परत करायचंय. कर्ज पुनर्प्राप्ती म्हणजे सरकारने, समजा केंद्र सरकारने राज्यांना कर्ज दिले, आता राज्याने ते कर्ज परत करून दिलं, ते कुठे आता? भांडवली जमेमध्ये. मग तुम्ही म्हणणार सरकारला याच्यामध्ये तर काही परत करायचं नाहीये, मग तरी भांडवली जमा कसं? कारण सरकारचं ऍसेट कमी झालं, सरकारची मालमत्ता कमी झाली. का बरं? कारण सरकार त्याच्यावरून व्याज कमवत होता, आता ते व्याज भेटणार नाही, म्हणजे काही ना काही नुकसान झालं का नाही, त्याला आपण भांडवली जमेमध्ये टाकतो. इतर देणी याच्यामध्ये असतं लोकलेखे. लोकलेखे म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, पब्लिक हे म्हणतो त्याला आपण, पब्लिक अकाउंट वगैरे म्हणता येईल त्याला. काय असतं लोकलेखे? जसं तुम्हाला सांगितलंय मी, समजा तुम्ही सरकारी नोकरीला आहेत आणि
तुमच्या पगारातून 3,000 रुपये कट होत आहे. हे 3,000 रुपये कुठे जातात? तुम्हाला पेन्शन मधून नंतर भेटणार आहेत. हे पैसे सरकारकडे जमा असतात. सरकार त्यामध्ये अजून 3,000 रुपये टाकतं तुम्हाला पेन्शन द्यायसाठी. हे पैसे सरकारकडे आहेत का नाही? ते लगेच द्यायचे नाही. तुम्ही रिटायर होणार तेव्हा देणार आहे तुम्हाला. हे पैसे सरकार वापरतं. त्याला आपण इतर देणीमध्ये म्हणतो. हे पण सरकारला परत द्यायचे कधी ना कधी. भांडवली जमा. आणि इतर भांडवली जमा म्हणजे कसं, सरकारने त्याची कंपनी सरकारी ती कंपनी विकून टाकली. तीच इन्व्हेस्टमेंट केली त्या कंपनीतून. तो जो पैसा येतो तो भांडवली जमेमध्ये येतो. इथे सरकारची मालकी जाते ना, म्हणजे ऍसेट कमी होतोय. याला आपण भांडवली जमेमध्ये टाकत असतो. आता ज्या प्रकारे जमा 2 प्रकारच्या असतात, त्या प्रकारे खर्च पण 2 प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च, याला आपण काय म्हणू, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि एक असतो भांडवली खर्च, याला आपण म्हणू कॅपिटल एक्सपेंडिचर. काय असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? म्हणजे असा खर्च जो सरकारला दर महिन्याला दर वर्षाला करायचा आहे, रेग्युलर खर्च आहे सरकारचा. उदाहरणार्थ व्याज खर्च. सरकारने जे कर्ज घेतले त्या कर्जावर व्याज सरकारला रेग्युलर देत राहायचे दर महिन्याला किंवा दर वर्षाला. अनुदानावरील खर्च. सरकारला काही लोकांना अनुदान द्यायचंय, राज्यांना वगैरे, की त्यांना दर महिन्याला किंवा दर वर्षाला करायचं जे. संरक्षणाचा महसुली खर्च. ते संरक्षणामध्ये म्हणजे जसं फौजमध्ये त्या लोकांचा पगार द्यायचा आहे दर महिन्याला. नागरी प्रशासनाचा खर्च. जे सरकारी अधिकारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना पगार द्यायचा आहे. योजनांचा महसुली खर्च. योजना चालवायसाठी जे पगार द्यावा लागत आहे त्या लोकांना, ते योजनांचा महसुली खर्च. मेंटेनन्सचा खर्च. बघा तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, त्याच्यामध्ये जी सडक बनते, जो रस्ता बनतोय, तो भांडवली खर्च झाला, कारण काहीतरी कॅपिटल तयार होते. पण त्या रस्त्याला दर वर्षाला काहीतरी मेंटेनन्स करावा लागतोय. तो मेंटेनन्सचा खर्च काय, तो महसुली खर्च. भांडवली खर्च म्हणजे काय? भांडवली खर्च म्हणजे असा खर्च जो काय म्हणता, भांडवली खर्च म्हणजे असा खर्च की ज्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी तयार होत आहे, काहीतरी ऍसेट तयार होत आहे, आणि तो एका दर वर्षाला करायची गरज नाही. योजनांचा भांडवली खर्च. जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्राम सडक योजनेमध्ये एखादी रस्ता बनतोय, तो भांडवली खर्च. तो रस्ता काहीतरी ऍसेट तयार करतोय सरकारचं. केंद्राची राज्यांना मदत. केंद्राला राज्यांना काही गरज पडली तर मदत करावी लागते, जे परत भेटत नाही. सरकारच्या सेवा. संरक्षणाचा भांडवली खर्च. आता बघा, संरक्षणाचा महसुली खर्च म्हणजे काय? फौजमध्ये लोकांना पगार देणं. पण संरक्षणाचा भांडवली खर्च म्हणजे काय? समजा सरकारला काही बंदुका विकत घ्यायचे आहेत, किंवा सरकारला काही बॉम्ब विकत घ्यायचे, किंवा सरकारला काही समजा राफेल विकत घ्यायचे, तो भांडवली खर्च असतो. राज्यांना कर्ज द्यायचं, कर्जाची परतफेड. सरकारने जे कर्ज घेतलं ते परत करायचं. बघा, व्याज महसुली खर्च आणि कर्जाची परतफेड हा भांडवली खर्च. कारण कर्ज एकदाच द्यायचंय, हे भांडवली खर्च होते. या अशा 2 प्रकारात आपण काय करतो, आपल्या अर्थसंकल्पाला डिवाइड करतो. आता येऊ आपण स्पेसिफिकली ह्या वर्षाच्या बजेटकडे. 2025-26च्या बजेटमध्ये काय आपल्याला आकडेवारी दिसते. 2025-26च्या बजेटमध्ये आपल्याला काय काय दिसतं मग बघू आपण. पहिले आपण जी जमा आहे तिचा थोडंसं विचार करू. पहिली जी आपली जमा आहे तिचा आपण विचार करू. बघा, ₹34,20,409 कोटी एवढं आपलं सरकार महसुली जमामधून पैसे कमवतोय. भांडवली जमामध्ये ते किती आहे? 16,44,936. याचा अर्थ समजतोय का? जर तुम्हाला असं विचारलं, भारत सरकार जे पैसा कमवतोय, जे जमा करतोय अर्थसंकल्पामध्ये, त्यामध्ये महसुली जमा जास्त आहे का भांडवली जमा जास्त आहे? महसुली जमा जास्ती आहे. किती आहे? 67% महसुली जमा आहे. जर सरकार 100 रुपये कमवतोय, त्यातले 67 रुपये महसुली जमेतून येत आहे, आणि 33 रुपये का 32 रुपये काय येत आहे? भांडवली जमेतून येत आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार कर्ज कमी घेतंय, जी की चांगली गोष्ट आहे. सरकार कर इतर उत्पन्न जास्ती कमवतोय, जी की चांगली गोष्ट आहे. जवळपास जेवढे आपण महसुली जमा कमवतो ना, त्याच्या निम्मी आपण भांडवली जमा घेतोय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात राहू द्या की अंदाज लक्षात राहू द्या, 67% किंवा 68% आपण काय करतो, महसुली जमेतून पैसे कमवतो, आणि 32% पर्यंत आपण काय करतो, 32% पर्यंत आपण अप्रॉक्सिमेटली भांडवली जमेतून पैसे कमवतो. जनरल लक्षात राहू द्या, आकडे पाठ करायची गरज नाही. आता लक्षात राहू द्या, अर्थसंकल्पामध्ये जेवढी जमा असते ना, तेवढाच खर्च दाखवावा लागतो. जेवढी जमा असते ना, तेवढाच खर्च दाखवावा लागतो. तसं 2 प्रकारचे खर्च असतात, महसुली खर्च आणि भांडवली खर्च. महसुली खर्च किती आहे? 39,44,255. याचा अर्थ समजतोय का? महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त आहे.
म्हणजे इथे आपण तूट मध्ये महसुली जमा 34 लाख होती, 39 लाख खर्च करावा लागतोय, म्हणजे 5 लाख कोटी एवढं आपल्याकडे तूट आहे. आपल्याला सरकारला पैसे जमवायचे, कुठून जमवेल सरकार? इथून. सॉरी, सरकार हे पैसे कुठून जमवेल? इथून, कर्ज घेऊन. जे भांडवली खर्च आहे तो कमी आहे. भांडवली खर्च आहे तो कमी आहे. तो 11 लाखच्या वरती काहीतरी तो. भांडवली खर्च कमी याचा अर्थ काय? भांडवली खर्च कमी याचा अर्थ असा आहे की सरकार जे कर्ज घेतलंय ते परत करत नाही. बघा, भांडवली खर्चामध्ये काय यायचं बघा. भांडवली खर्चामध्ये कर्जाची परतफेड यायची. आपलं सरकार कर्ज तर घेतंय पण कर्जाची परतफेड कमी करतंय, म्हणून भांडवली खर्च कमी आहे. मग जर तुम्ही याचा हिशोब केला एक्सपेंडिचरचा, तर 77 ते 78 रुपये आपण महसुली खर्च करतो, 78 रुपये, आणि उरलेले 22 रुपये आपण काय करतो? मग भांडवली खर्च करतो, कारण आपण कर्ज कमी देतोय. म्हणजे इथे आपण तूटमध्ये, तर इथे आपण जमेमध्ये. इथे आपण जमेमध्ये का बरं? कारण आपली जी भांडवली जमा आहे ती जवळपास 16 लाखच्या कोटीच्या वरती आहे, आणि जो खर्च आहे तो 11 लाख कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे इथे आपण काय, इथे आपण शेषमध्ये, त्याला आपण शेषला काय म्हणतो मराठीत? याला डेफिसिट म्हणतात, याला सरप्लस. इथे आपण सरप्लस मध्ये, इथे आपण सरप्लस मध्ये. सरप्लस मध्ये म्हणजे का बरं आहे? कारण आपल्याला इथे समजा इथे 5 लाख कोटीचा आपण इथे मागे, आपला खर्च जास्ती आहे, इन्कम कमी, 5 लाख कोटी आपण मागे. सरकार काय करतं? एवढं 5 लाख कोटी ते कर्ज घेऊन टाकतं. 5 लाख कोटी ते कर्ज घेऊन टाकतं, म्हणजे बॅलन्स होऊन जातं. म्हणजे आपलं नुकसान मध्ये आपण कर्ज घेऊन ठेवलंय आपण इकडे, म्हणून हे जास्त आहे. हे जास्त जास्त चांगली गोष्ट नाही, हे जास्त पाहिजे होतं, पण हे जास्त आहे. पण ठीक आहे, चला. मग आपण जिथे एवढा तूट आहे ना, तेवढा इथे शेष करून घेतो. याचा अर्थ पूर्ण अर्थसंकल्पामध्ये जेवढी जमा असते तेवढाच खर्च असतो, जेवढी जमा असते तेवढाच खर्च असतो. म्हणून आपली अर्थसंकल्पीय तूट, बजेटरी डिफिसिट, 0 असते. अर्थसंकल्पीय तूट 0 असते. मग आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय? याच्यामध्ये एवढं लक्षात राहू द्या की जमेच्या बाबतीत असं आहे की जर 100 रुपये आपण जमा करतोय, त्यातले 68 रुपये आपले कुठून येतात? रेव्हेन्यू मधून, म्हणजे महसुली जमामधून, आणि 32 रुपये कुठून येतात? अंदाजे भांडवली जमेतून. आणि जो खर्च आपण 100 रुपये करतोय, त्याच्या 78 रुपये आपण महसुली खर्च करतोय, आणि 22 रुपये आपण भांडवली खर्च करतोय. म्हणजे 10चा फरक येते बस. 68, 78, 22, 32, 10चा फरक आहे. ओके, म्हणजे इथे आपण समजा 10 रुपये आपण इथे लॉस मध्ये, तिथे आपण 10 रुपये प्लस मध्ये आहेत. अर्थसंकल्पीय तूट 0 आहे. आता हे महत्वाचा मुद्दा पुढचा आहे. जे महसुली जमा आहे, महसुली जमेचे पण 2 भाग होतात, तुम्हाला माहिती आहे. एक टॅक्स वाली जमा, त्याला आपण कर महसूल म्हणतो. बघा, जे महसुली जमा आहे त्याचे 2 भाग पडतात. कर महसूल म्हणजे टॅक्स रिसिप्ट, आणि कर इतर महसूल म्हणजे नॉन टॅक्स रिसिप्ट. याच्यामध्ये काय पर्सेंटेज आहे? याच्यामध्ये पर्सेंटेज असं आहे की जी महसुली जमा आहे तिच्या जवळपास 83%, म्हणजे 83 रुपये. जर समजा 100 रुपये आपण महसुली जमेतून कमवतोय, त्याचे 83 रुपये आपण टॅक्सद्वारे कमवतोय, आणि वरचे 17 रुपये आपण नॉन टॅक्सद्वारे कमवतोय. 17 रुपये आपण नॉन टॅक्सद्वारे कमवतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं करवालं उत्पन्न जास्त आहे, कर इतर महसूल कमी आहे. मग आता पुढचा मुद्दा असा येतो की जे कर आहे त्याच्यामध्ये कोणता कर जास्त पैसा देतो, कोणता कर कमी पैसा देतो, हे आपल्याला पुढे बघायचे. काळजी करू नका. इन्कम टॅक्स सर्वात जास्त पैसे कमवून देतो सरकारला. आता आपण येऊ पैसा येतो कुठून, म्हणजे आता आपण या जमेबद्दल बोलूया. जवळपास किती माहिती का? 50 लाख कोटी आपली जमा आहे, आणि 50 लाख कोटी आपला खर्च आहे सामान्यतः. मग आता 50 लाख कोटी मध्ये कुठे कुठे पैसे येतात आपल्याकडे बघू आपण. समजा आपलं सरकार 100 रुपये कमवतोय किंवा 100 पैसे कमवतोय. 100 पैसे म्हणजे किती? 1 रुपया. जर सरकार 1 रुपया कमवतोय, तर सर्वात जास्त जो पैसे येतो, म्हणजे 100 पैशापैकी 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैशापैकी जो सर्वात जास्त पैसा येतोय तो कर्जामध्ये. आपलं सरकार, आपल्या सरकारचे, माझ्यासारखं, माझं एक कर्जाद्वारे जास्त पैसे येत आहे घरामध्ये, बरोबर, म्हणजे घर वगैरे कर्ज होऊन. तर ठीक आहे, मध्यमवर्गीय आपलं जे मिडल क्लास आहे ना, मिडल क्लास सारखं चालू सरकार आहे. ठीक आहे, चला. 24 पैसे तो कर्जाद्वारे कमवतोय, म्हणजे 24% आपण लोन घेतले, 24% आपण कर्जाद्वारे घेतोय. बॉरोविंग अँड लायबिलिटीज, कर्ज आणि देयता. त्यानंतर दुसरा जो इन्कमचा स्रोत आहे तो इन्कम टॅक्स. 22% आपण, म्हणजे 22 पैसे आपण इन्कम टॅक्सद्वारे कमवतोय, आयकर. त्यानंतर जीएसटी द्वारे आपण 18% कमवतोय. जीएसटी द्वारे आपण 18% कमवतोय. हा नवीन टॅक्स आणलाय जीएसटी, तुम्हाला माहिती आहे. तर नवीन म्हणजे त्याला 5-7 वर्ष होऊन गेले. हा नवीन टॅक्स आणलाय सर्व अप्रत्यक्ष करांना एकत्र करून. काही अप्रत्यक्ष कर त्याच्यामध्ये नाही टाकले आपण, जसं सीमा शुल्क वगैरे, पण ठीक आहे, अप्रत्यक्ष करांना एकत्र करून आपण आणलेला आहे. मग तिथून जास्त पैसा येतो. इन्कम टॅक्स पेक्षा कमी येतोय. पण पुढचा आहे कॉर्पोरेशन टॅक्स, याला आपण कंपनी कर म्हणतो. आधी काय होतं माहिती का? 1991च्या आधी हा कंपनी कर फार जास्त होता,
कारण तुम्हाला माहिती आहे आपण प्रायव्हेट कंपन्यांना दाबून ठेवलं होतं. 1991 नंतर आपण खासगीकरणाला चालना दिली, प्रायव्हेट कंपन्यांना पुढे आणलं, म्हणून कॉर्पोरेशन टॅक्स आपण हळूहळू कमी करत गेलो. तो आता कमी आहे जीएसटी पेक्षा पण 17%, 17 पैसे तिथून येतात म्हणजे. त्यानंतर मग कोण आहे? त्यानंतर आहे नॉन टॅक्स रिसिप्ट. नॉन टॅक्स रिसिप्ट म्हणजे कर इतर महसूल. तुम्हाला सांगितलं मी शुल्क, दंड वगैरे ते सर्व. त्यानंतर मग येतो युनियन एक्साइज ड्युटी, उत्पादन शुल्क 5 पैसे. त्यानंतर कोण येतं? नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? कर्ज इतर भांडवली जमा. कर्ज इतर भांडवली जमा. त्यानंतर सॉरी हा सर्वात कमी तो कस्टमद्वारे म्हणजे सीमा शुल्कद्वारे आपण 4 पैसे कमवतो आणि सर्वात कमी आपण नॉन डेट कॅपिटल रिसिप्टद्वारे कमवतो. जर तुम्हाला इकडे टेबलमध्ये द्यायचं असेल असं, कर्ज म्हणजे बॉरोविंग, इन्कम टॅक्स 2 नंबर, जीएसटी 3 नंबर, कॉर्पोरेशन टॅक्स 4 नंबर, नॉन टॅक्स रिसिप्ट 5 नंबर, युनियन एक्साइज ड्युटी 6 नंबर, कस्टम आणि नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट. तुम्ही असं पाठ करा. बिग सीएन यूसीएन. कसं? बिग सीएन यूसीएन. बघा, बिग सीएन यूसीएन असं पाठ करा. सोपं एकदम. बिग सीएन यूसीएन. सर्वात पहिले बॉरो. बॉरो म्हणजे कर्ज. किती? 24 पैसे. हे पण विसरू नका. 24%. 24% म्हणजे 24 पैसे. जर 1 रुपया दिला सरकार परीक्षेमध्ये आयोगाने की 1 रुपयापैकी किती पैसे येतात? 24 पैसे. आणि टक्केवारी 24%. 24% कसं पाठ करा? 25 पेक्षा 1 कमी. 25 म्हणजे 1/4. त्यापेक्षा 1 कमी. 24%. पुढचा इन्कम टॅक्स म्हणजे आयकर. इन्कमचा आय घेतलाय. हा किती? 2 ने कमी 22%. नंतर पुढचा आहे जी म्हणजे जीएसटी. जीएसटी किती येतो? आता 18 वरचा. आता 18 वरचा. तुम्हाला माहिती का सोनं कसं असतं? 24 कॅरेट सोनं असतं, 22 कॅरेट असतं, 18 कॅरेट असतं. 18. आता याच्यानंतरचा जो आहे जीएसटी नंतर तो आहे कंपनीवाला कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन टॅक्स याच्यापेक्षा 1 कमी येतो होता. कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी टॅक्स. तो किती आहे? 17. त्यानंतर पुढचा आहे नॉन टॅक्स रिसिप्ट. नॉन टॅक्स रिसिप्ट आता याचे निम्मे तुला 9. इथून पुढे पाठ करायची गरज नाही. पहिले 4 लोक पाठ असले पाहिजे. तिथून पुढे पाठ करायची गरज नाही. नॉन टॅक्स रिसिप्ट 9. नंतर हा कोण आहे? युनियन एक्साइज टॅक्स. केंद्राचा उत्पादन शुल्क. तो 4 आहे. त्यानंतर आहे कस्टम ड्युटी. सॉरी 8 येतो आय थिंक. 5 येतो. 5 आहे. युनियन एक्साइज टॅक्स 5%. कस्टम ड्युटी आहे 4% आणि नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट कर्ज इतर भांडवली जमा 1% आहे. काही पाठ करायची गरज नाही ती. पण बघा 20% 2 आहे जास्ती, 20% 2 जास्ती आहेत आणि बाकीचे कमी आहेत. हे लक्षात राहू द्या. 24, 22, 18, 17 एवढे 4 पाठ करा. बिग सीएन यूसीएन. बिग सीएन यूसीएन. अशा प्रकारे रुपया भारतात येतो. अशा प्रकारे भारतात रुपया येतो केंद्राला. हे तुम्हाला समजलं असणार. आता रुपया जातो कुठे? रुपया जातो कुठे? रुपया खर्च कसा होतो? जर तुम्ही 1 रुपया धरलं तर सर्वात जास्त पैसा जो खर्च होतो तो कुठे खर्च होतो माहिती का? सरकार जर 100 पैसे खर्च करतंय त्यातले 22 पैसे सरकारला राज्यांना द्यावे लागतात. 22%. 22 पैसे सरकारला राज्यांना द्यावे लागतात. कोण द्यायला सांगतं ते? वित्त आयोग. फायनान्स कमिशन केंद्र सरकारला सांगतं की तुम्ही एवढे पैसे राज्यांना वाटले पाहिजे. 22 पैसे. त्यानंतर काय? त्यानंतर मग व्याज देण्यावर 20% जातात. इतकं मोठं कर्ज घेतलंय आपण. ते कर्जाचं व्याज पण द्यावं लागतं ना. कर्ज आहे आपलं पहिलं इन्कम होतं बिग. बरोबर ना? बिग मधला बी. मग त्या कर्जाचं दुसऱ्या वर्षी व्याज पण द्यावं लागेल ना. 20 पैसे आपले व्याजवर खर्च होता 20%. त्यानंतर कोण आहे? 16% वाला. 16% वाला आहे सेंट्रल सेक्टर स्कीम. केंद्राच्या योजना. केंद्राच्या योजनांमध्ये 100% पैसे केंद्र सरकार पैसे खर्च करतं. सेंट्रल सेक्टर स्कीम. त्यानंतर मग 8% वाले भरपूर आहेत. 8% वाले कोण आहे बघा? इतर खर्च. 8% वाले कोण आहे? सेंट्रल स्पॉन्सर स्कीम. केंद्र पुरस्कृत योजना. त्याच्यामध्ये केंद्र सरकार 60% पैसे देतं. राज्यांना 40% खर्च करायला लागतं. इथे 100% केंद्र खर्च करतं. ओके. 8% मध्ये अजून येतो फायनान्स कमिशन जे इतर खर्च करायला लागेल ते. 8% मध्ये येतो संरक्षणावरचा खर्च. एवढे 8% म्हणजे इथून चुकण्याचं काम नाही कारण सर्व 8% पुढचे. 6% वाले कोणी? मेजर सबसिडी अनुदान. 4% वाले पेन्शन. सर्वात कमी पैसे खर्च होता पेन्शनवर 4%. या सर्वांमध्ये पेन्शनवर सर्वात कमी खर्च होता. मग सोपं आहे असं पाठ करा. SICD 4च पाठ करा. एस म्हणजे कोण? स्टेटला किती पैसे द्यायचे. आय म्हणजे व्याज. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम सी आणि डी म्हणजे डिफेन्स 8%. बाकीच्या सर्व ठिकाणी 8 दिसत आहे तुम्हाला. बाकी सर्व ठिकाणी 8 दिसत आहे. त्यामुळे जास्त काही पाठ करायची गरज नाही. पेन्शनला सर्वात कमी 4 हे लक्षात राहू द्या. SICD बघा SICD
स्टेटला किती द्यायचे सर्वात जास्त 22 पैसे 22%. जेवढं इन्कम टॅक्स देतोय ना सरकारला कमवून ते सर्व स्टेटला द्यायचे. बघा इन्कम टॅक्स 22% देतोय पैसे आणून, तेवढे 22% त्याला स्टेटला देऊन टाकायचे. बरोबर. त्यानंतर पुढचा इंटरेस्ट म्हणजे व्याज. इंटरेस्ट किती द्यायचा आपल्याला याच्यापेक्षा 2 कमी 20. सी म्हणजे काय होतं इंटरेस्ट नंतर दुसरा खर्च होता. सी म्हणजे सेंट्रल स्कीम, केंद्राच्या योजना, केंद्रीय योजना, सेंट्रल स्कीम. याच्यात 100% पैसे सरकार खर्च करतो. याच्यात किती पैसे खर्च करायचे याच्यामध्ये सरकारला 16% पैसे खर्च करायचे. आणि मग पुढचं याच्या निम्मे डायरेक्ट 16 पेक्षा 8, इथून पुढे 8 वाले. याच्यामध्ये डिफेन्स आहे एक लक्षात राहू द्या. डिफेन्सवर 8% पैसे खर्च करायचे. त्यानंतर सेंट्रल स्पॉन्सर स्कीम याच्यात पण 8%. बाकी पुढचं जाऊ द्या. SICD लक्षात राहू द्या. SICD लक्षात राहू द्या. SICD स्टेटला सर्वात जास्त खर्च करावा लागता. आता आपण येऊ तुटीच्या संकल्पनांकडे. तुटीच्या संकल्पनांमध्ये काय म्हणता, काय महत्वाचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिसिट आपल्याला बघायचे आहेत. बघा असा बजेट असतो आपला ज्यामध्ये महसुली जमा असते, भांडवली जमा असते. एक असतो भांडवली खर्च आणि महसुली खर्च. बघा मग हे जे असते दोघी प्रकारच्या जमा यांना आपण अर्थसंकल्पीय जमा म्हणतो, आणि जे दोघी प्रकारचे खर्च असते आपण अर्थसंकल्पीय खर्च म्हणतो. मग एकूण जमा वजा एकूण खर्च ही जी तूट असते अर्थसंकल्पीय तूट, याला आपण बजेटरी डिफिसिट म्हणतो. एकूण खर्च वजा एकूण उत्पन्न ते आपण 0 दाखवतो. आपण जेवढी जमा दाखवतो तेवढीच आपण खर्च दाखवतो, त्यामुळे ते 0 दाखवतो आपण. महसुली तूट म्हणजे काय, जेवढा महसुली खर्च झालाय वजा महसुली जमा. इथे आपण नेहमी तूट मध्ये राहतो. महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न. सध्या किती ते 5,23,846 कोटी एवढं आपण महसुली तुटीमध्ये 1.5%. हे काही पाठ करायची गरज नाही. 1.5% आपण महसुली तुटीमध्ये. याचा अर्थ काय, जर आपल्या देशाचा जीडीपी 100 रुपये, जीडीपीशी असतं बरं टक्केवारी, जर आपल्या देशाचा जीडीपी 100 रुपये तर 1.5 रुपये म्हणजे 1.5 रुपये आपण महसुली तुटीमध्ये. भांडवली तूट म्हणजे काय असेल मग, भांडवली खर्च वजा भांडवली जमा. पण इथे कधीच तूट राहत नाही. भांडवली जमा ही नेहमी जास्त असते. खबर करा आपण कर्ज घेतो भांडवली जमेमध्ये, मग इथे भांडवली जमा ही नेहमी जास्त असते. त्यामुळे भांडवली तूट ही तूट कधीच राहत नाही. भांडवली खर्च वजा भांडवली उत्पन्न. इथे मायनस दाखवलंय मी 5,23,846. मायनस का बरं दाखवलंय मी, ही बरोबर एवढीच आहे. बघा बरोबर एवढीच आहे. याचा अर्थ काय, महसुली तुटीमध्ये जेवढे पैसे आपल्याकडे कमी होते तेवढेच आपण इकडे कर्ज घेऊन टाकलं, म्हणून इकडे महसुली भांडवली उत्पन्न जास्त निघालं, म्हणून हे मायनस मध्ये उत्तर येतंय. याचा अर्थ भांडवली तूट राहत नाही, भांडवली अधिशेष असतो, याला आपण कॅपिटल सरप्लस म्हणू. इथे आपण नेहमी सरप्लस मध्ये राहतो आणि या दोघांची बेरीज 0 येते, म्हणून अर्थसंकल्पीय तूट 0 असते. तुम्हाला हे समजलं असताना मी काय सांगतोय, भांडवली जमा जास्त असते म्हणून इथे कधीच तूट येत नाही, इथे नेहमी सरप्लस असतो. आणि ती जमा जास्त का बरं असते, कारण आपण कर्ज घेतलेलं असतं. आता जी महत्वाची तूट आहे ती कोणती, राजकोषीय तूट. हिच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. राजकोषीय तूट म्हणजे काय, सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा. सरकारवर जे खरं कर्ज आहे त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. म्हणजे काय, सरकारची एकूण कर्ज उभारणी प्लस सरकारची इतर देणी, याला राजकोषीय तूट म्हणतात. राजकोषीय तूट म्हणजे काय, बघा एवढं सर्व तक्ता होता. याच्यामध्ये सरकारचे खरं कर्ज कोणतं सांगा तुम्हाला, सरकारचं कर्ज कोणतं होतं, हे होतं बघा कर्ज उभारणी, हे एक कर्ज होतं, आणि इतर देणी लोकलेखी तुमचे पेन्शनचे पैसे हे सरकारला परत द्यायचे आहेत ना, हे दोनच खरे कर्ज होते. हे जे इतर भांडवली जमा याच्यामध्ये काय असतं, सरकारची एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला सरकारने विकून दिलं, हे थोडी सरकारचं कर्ज आहे. माझी एखादी मोटरसायकल मी विकून दिली, पैसे कमवले, ते का माझ्यावर कर्ज थोडी आहे. माझी गाडी विकून दिली, कर्ज पुनर्प्राप्ती. मी एखाद्याला कर्ज दिलं ते मला परत भेटलं, ते काय मला कर्ज थोडी आहे. ऍक्च्युअल कर्ज कोणते सरकारवर, एक तर जे त्याने कर्ज घेतलं यावर्षी ते, आणि जे लोकांचे पैसे परत द्यायचे ते, यालाच राजकोषीय तूट म्हणतात. या दोघांची बेरीज म्हणजे राजकोषीय तूट. समजलं, कर्ज उभारणी प्लस इतर देणी, कर्ज उभारणी प्लस इतर देणी हे सरकारचं राजकोषीय तूट आहे. पुढे याची तिसरी व्याख्या पण महत्वाची, एकूण खर्च वजा कर्ज नसलेली जमा. एकूण खर्च हा दोघांची बेरीज, एकूण खर्च
एकूण खर्च वजा वजा कोणती जमा? कर्ज नसलेली जमा. ही कर्ज नसलेली जमा आहे, ही कर्ज नसलेली जमा आहे, ही कर्ज नसलेली जमा आहे, ही कर्ज नसलेली जमा आहे. जर तुम्ही यांना वजा केलं तर उरतं काय? फक्त एवढंच ना, एकूण खर्च वजा तुम्ही यांना कट करा, उरताय दोनच लोक, कर्ज नसलेली जमा. बरोबर आहे का नाही? यालाच भांडवली, यालाच राजकोषीय तूट म्हणतात. त्याने काय केलं, याच्यातून हे वजा करून टाकलं. याची आणि याची बेरीज सारखीच होती ना, हे आणि हे सारखंच होतं. याच्यातून त्याने काय केलं, इतर गोष्टी काढून टाकल्या, फक्त दोनच गोष्टी उरल्या. बघा, एकूण खर्च वजा वजा काय? कर्ज नसलेली जमा. ही कर्ज नाहीये, ही कट केली. हे कर्ज नाहीये, कट केलं. हे कर्ज नाहीये, कट केलं. हे कर्ज नाहीये, कट केलं. उरलं काय? दोनच लोक. यालाच राजकोषीय तूट म्हणतात. गोष्ट तीच आहे, फक्त आयोग वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करू शकतो. राजकोषीय तूट तुम्हाला समजली असणार. राजकोषीय तूट आहे किती? 15,68,936 कोटी. पाठ करायची गरज नाही. 4.4% आपल्या बजेटच्या. जर आपलं 100 रुपये बजेट आहे, त्यातले 4.4 रुपये आपल्याला खरंच कर्ज आहे. 4.4 रुपये आपल्याला कर्ज आहे, जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगली म्हणजे जास्ती नाही आहे त्या मानाने. पुढचं आता प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? प्राथमिक तूट म्हणजे खरं कर्ज. तुम्ही म्हणणार हे तर खरं कर्ज होतं ना? नाही, हे खरं कर्ज नाहीये. काही पैसे आपण खर्च केले कशावर? व्याज देण्यावर. व्याज देणं हा काही कर्ज नव्हता. म्हणजे 4 रुपयाचं कर्ज आहे, त्यातलं 1 रुपया मी व्याज पण दिलाय ना. जर तुम्ही या व्याजला वजा केला तर खरं कर्ज मिळतं. समजा मी एखाद्या बँकेकडून 10 लाख कर्ज घेतलं, 10 लाख कर्ज घेतलं आणि मी त्याला दरवर्षी व्याज देतोय. 10 वर्षात मला ते कर्ज फेडायचंय. 15 लाख रुपये मी त्यांना देणार आहे. म्हणजे 15 लाख रुपये माझ्यावर कर्ज आहे. जर माझा एका नातेवाईकाला तुझ्यावर किती कर्ज आहे, मी काय सांगेल 15 लाख माझ्यावर कर्ज आहे, कारण मला 15 लाख द्यायचे आहेत. तर तो म्हटला की 15 लाख तर तू टोटल सांगतोय, व्याज आहे, तू घेतलं किती होतं कर्ज? खरं कर्ज किती होतं? मग मी सांगेल खरं कर्ज 10 लाख होतं. व्याजला वजा करतो मी, ते झालं प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे खरं कर्ज. जे कर्ज घेतलंय त्यातून व्याजाचे पैसे वजा करून टाका. राजकोषीय तूट वजा कर्जावरील व्याज खर्च. जर तुम्ही याला कट करून टाकलं तर बरोबर तुम्हाला प्राथमिक तूट मिळते. ती किती आहे? 0.8%. 0.8%. याचा अर्थ समजतोय का? जर 100 रुपये तुमचा जीडीपी, मित्रांनो 100 रुपये तुमचा जीडीपी आहे, तर तुमच्यावर म्हणजे देशाचा तुमच्यावर 0.8 रुपये कर्ज आहे आणि वरचे 3.6 रुपये आपण काय करतोय? व्याजावर खर्च करतोय. म्हणून जे राजकोषीय तूट आहे किती? 4.4. समजतोय मला? व्याजावर जास्ती खर्च आहे आपला. ठीक आहे, चला पुढे. प्रभावी महसुली तूट. जी महसुली तूट होती, महसुली तूट काय होती बघा? महसुली तूट अशी होती, इकडे बघा, महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न. महसुली उत्पन्न ही होती आपली महसुली तूट. तो काय म्हणतोय? प्रभावी महसुली तूट म्हणजे खरी महसुली तूट. तुम्ही म्हणणार इथं खरी महसुली तूट होती ना? नाही. या महसुली खर्चामध्ये सुद्धा काही भाग आहे ना भांडवली खर्चावर खर्च झालेला असतो. म्हणजे भांडवली खर्च म्हणजे मालमत्ता तयार करण्यासाठी झालेला असतो. जर तुम्ही हा भांडवली खर्च वजा केला तर ही तूट कमी होऊन जाते. त्याला प्रभावी महसुली तूट म्हणतात. महसुली तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी दिलेलं अनुदान. बरोबर? हा जो वजा केला तर ऍक्च्युअल महसुली तूट मिळते, त्याला प्रभावी महसुली तूट म्हणतात. ती 0.3% आहे. म्हणजे बघा, तुम्हाला आठवतंय का? 1.5% आपल्याला काय होतं? महसुली तूट होता. त्याच्यामध्ये जर तुम्ही हे भांडवली खर्च वजा केला तर 0.3च रुपये काय महसुली तूट आहे. म्हणजे बाकीचा सर्व पैसा इकडे खर्च होते, अनुदानावर सर्व पैसा खर्च होतोय. आपल्याला काय काय आकडेवारी महत्वाची? 4 प्रकारच्या तूट महत्वाच्या आहे. राजकोषीय तूट किती येते आजच्या घडीला? जीडीपीच्या 4.4%. दुसरं होतं महसुली तूट, ही किती आहे? रेव्हेन्यू डेफिसिट, ही किती आहे? 1.5%, याच्यापेक्षा कमी. त्यानंतर पुढचं काय होतं? पुढचं होतं याच्यातून व्याज वजा करायचं होतं आपल्याला, तर आपण काय म्हटलं होतं? प्राथमिक तूट. प्राथमिक तूट किती होती? 0.8%. आणि सर्वात कमी कोणती तूट होती? याच्यातून आता काय करा? भांडवली अनुदान वजा करा. प्रभावी महसुली तूट. प्रभावी महसुली तूट ही किती होती? ही होती 0.3%. आयोग तुम्हाला बजेटवर याच्यावर प्रश्न विचारू शकतो. आयोगवर तुम्हाला बजेटवर याच्यावर प्रश्न विचारू शकतो. एकतर आयोग डायरेक्ट विचारून टाकेल राजकोषीय तूट किती आहे, अंडरलाईन 4.4, 4.2, 4.1, 4.0 हे विचारू शकतं. किंवा आयोग तुम्हाला चारही तूट देईल, चारही जोड्या देईल. सर्वात पहिले काय करा? यांचा क्रम पाठ करून घ्या. जास्त कोण आणि कमी कोण, म्हणजे तुम्ही क्रमाने उत्तर काढू शकता. आणि नंतर मग एक्झॅक्ट आकडे पाठवण्याचा प्रयत्न करा. एक्झॅक्ट आकडे महत्वाचे आहेत. हे होतं आपले या बजेटमधलं. बस बजेटमध्ये एवढाच पार्ट. मग एक लास्ट स्लाइड, बजेट संपला मग आपला. लास्ट स्लाइड अशी
की इथे तूट नाहीये, इथे खर्च म्हणायचं तुम्हाला, एक्सपेंडिचर. इथे टायपिंग मिस्टेक आहे, त्याला एक्सपेंडिचर म्हणा तुम्ही. आपण खर्च कोणत्या क्षेत्रावर सर्वात जास्त करणार आहे पुढच्या वर्षी? सर्वात जास्त खर्च करणार आहे आपण डिफेन्सवर. सर्वात जास्त खर्च कुठे करणार आपण? डिफेन्सवर. साधी गोष्ट आहे. आपलं ते आता ऑपरेशन सिंदूरमध्ये आपलं थोडंसं युद्ध पण होऊन गेलं पाकिस्तानसोबत. आपल्याला गरज आहे सध्या, जशी आपली सिक्युरिटी चालू आहे, आपण डिफेन्सवर सर्वात जास्त खर्च करणार आहेत. मार्चमध्ये ते ऑपरेशन सिंदूर वगैरे झालं होतं ना, मग आपल्याला समजून गेलं असेल की या वर्षाच्या एप्रिलपासून आपल्याला जास्त खर्च करावा लागणार आहे. डिफेन्सवर सर्वात जास्त खर्च करणार आहे आपण. त्यानंतर ग्रामीण विकासवर, रुरल डेव्हलपमेंट. त्यानंतर गृह खातं, होम अफेअर. त्यानंतर शेती, ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर, कृषी आणि त्याच्या संबंधीचे. आणि नंतर एज्युकेशन म्हणजे शिक्षण. तुम्ही याला डॉक्टर हाई असं पाठ करा. डॉक्टर हाई. सर्वात पहिले डिफेन्स, संरक्षण. रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण. होम अफेअर, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन. शेती आणि शिक्षण शेवटी. डॉक्टर हाई असं पाठ करा. महत्वाचं आहे. असा आपला खर्च होणार आहे. एवढंच फक्त बजेटमध्ये महत्वाचं असतं. आणि तुम्हाला याच्यावरच प्रश्न येईल, याच्यात मी काय काय केलं, काही महत्वाच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या, आठवण करून दिल्या तुम्हाला. त्यावेळी तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवल्या होत्या सार्वजनिक वित्ताच्या, आणि त्यासोबत बजेट पण डिस्प्ले करून दिला. आता जे पुढचा पार्ट आहे मित्रांनो, तो बजेटच्या भाषणासंबंधी. बजेटच्या भाषणामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. आता इथून पुढे मी तुम्हाला 50 स्लाइड वाचून दाखवणार आहे. त्यातल्या 2च स्लाइड महत्वाच्या आहेत. पण तरी माझं काम आहे म्हणून मी सर्व सांगणार आहे तुम्हाला. इथून पुढे जास्त काही महत्वाचं नाही. 2 स्लाइड महत्वाच्या आहेत. 2 स्लाइड कोणत्या महत्वाच्या ते पण सांगून देतो आताच. 2 स्लाइड महत्वाच्या कोणत्या आहेत? एक म्हणजे MSMEच्या निकषमध्ये बदल झालाय. मायक्रो, स्मॉल, मीडियम इंडस्ट्री ज्या आहेत ना, त्यांच्या निकषामध्ये बदल केलाय सरकारने यावर्षी. आणि दुसरं जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ती इन्शुरन्स सेक्टरमध्ये त्यांनी बदलून टाकली. इन्शुरन्स का विमा कशामध्ये तरी बदलली. 74% 100% करून टाकला आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. एसटीआयमेन्सला याच्यावर 100% प्रश्न आला असता, पण आता प्रॉब्लेम काय की एसटीआयमेन्स आता एकत्रच होती, एसटीआय PSI सर्व, त्यावेळी सांगता येत नाही. जर एसटीआय स्पेशल झालीस तर याच्यावर 100% 1 मार्काचा प्रश्न राहिला असता. पण ठीक आहे, प्रिलिम्सला येऊ शकतो. त्याच्यामुळे हे 2च पॉईंट फक्त महत्वाचे, 2 स्लाइड. बाकी काय म्हणता, बाकी तर भाषणं आहेत आणि घोषणा आहेत. घोषणांवर पण एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण सर्व पाहू. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? एकदा सांगा मला, मग आपण बजेटरी स्पीच जे आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी दिले त्याच्याकडे प्रस्थान करूया. समजलंय का मित्रांनो? ठीक आहे, चला. बजेटच्या भाषणाचे 2 भाग असतात. एक असतो पार्ट ए आणि एक असतो पार्ट बी. आपण पहिले पार्ट बी घेऊ, कारण पार्ट बी मध्ये काही चेंजेस केले ते आपल्याला समजले पाहिजे म्हणून. काय काय चेंजेस केले बघा. आपलं सरकारवर दबाव आहे टॅरिफ कमी करण्याचा, तुम्हाला माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प तिकडे डोक्यात ताण देतोय. आपण टॅरिफ हळूहळू कमी करतोय. आणि जगामध्ये जे WTO संस्था आहे त्यासाठीच काम करते की जगात टॅरिफ कमी झाले पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे. आपण टॅरिफ कमी करण्यासाठी बरेच कामं केले. त्या टॅरिफ संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी वाचून घेऊ. बघा, टॅरिफ रेट सिम्प्लिफिकेशन. टॅरिफ वगैरे काय असते तुम्हाला परकीय व्यापार चॅप्टरमध्ये शिकवलंय. बाहेरच्या देशातून ज्या वस्तू तयार होऊन भारतात येतात ना, त्यांचा थोडंसं किंमत वाढवायसाठी आपण ते टॅरिफ लावलेलं असतं. 7 टॅरिफ रेट्स रिमूव्ह इन करंट प्रपोजल. या वर्षी आपण 7 प्रकारचे टॅरिफ रेट कमी करणार आहोत. मागच्या वर्षाचा जो बजेट होता 23-24चा, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 7 टॅरिफ रेट कमी केलेले आहेत. आता फक्त 8 टॅरिफ रेट उरतील. त्याच्यामध्ये 0 सुद्धा एक रेट आहे. म्हणजे कसं माहिती का, काही वस्तूंवर ज्या आपल्यासाठी एकदम महत्वाच्या आहेत त्यांच्यावर आपण टॅरिफ लावत नाही, कारण आपल्याला स्वस्तात पाहिजे. त्यांना आपण 0% टॅरिफ लावतो. काही वस्तू ज्या कमी महत्वाच्या त्यांना 2%, काहींना 2.5%, 25% सुद्धा आपण काहींना टॅरिफ लावतो. असे आपले आधी आहे ना, जवळपास आपले 22 वेगवेगळे स्लॅब होते. 22 वेगवेगळे स्लॅब होते असे. काही वस्तू 0 कॅटेगरीमध्ये, काही वस्तू 10च्या कॅटेगरीमध्ये, काही वस्तू 12च्या कॅटेगरीमध्ये, असे 22 स्लॅब होते. मागच्या वर्षी सरकारने काय केलं, 7 स्लॅब कॅन्सल करून टाकले. 7 स्लॅब जे हायर होते ते कमी करून टाकले. यावर्षी काय करणार आहे सरकार, अजून 7 कमी करून टाकणारी. मग किती स्लॅब उरले? फक्त 8 स्लॅब उरतील. मग आता टॅरिफचे 8 स्लॅब उरणार आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये 0 रेट सुद्धा आहे, म्हणजे 0 पासून सुरू होईल आणि 25 पर्यंत आहे ते, आय थिंक
8च प्रकारचे स्लॅब फक्त आता आहेत टॅरिफचे, हे या वर्षापासून चेंज होणार आहे. समजलं? मागच्या वर्षी 7 कमी केली होती, यावर्षी 7 कमी करणार आहेत. म्हणजे कमी केले गेले. आता 8च प्रकारचे टॅरिफ आपण लावतो. आता पुढे यूज ऑफ सेस टू मेंटेन ड्युटी इन्सिडन्स. आता बघा, आपण हे टॅरिफ कमी केले, आपल्या सरकारचा पैसा कमी झाला ना, टॅक्स. तो पैसा कुठून भरून काढायचा आहे? तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेस लावणारे, उपकर लावणारे, त्याद्वारे आपण तो पैसा भरून काढणार आहे. आता पुढे बघा, रेस्ट्रिक्शन ऑन मल्टिपल लेव्हीज. एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे कर लादू नये, हे गरजेचं आहे. नॉट मोर दॅन वन सेस ऑर सरचार्ज टू बी लेव्ही ऑन एन एनी आयटम. म्हणजे एकतर तुम्ही सेस लावा उपकर, किंवा सरचार्ज लावा काय म्हणतात अधिभार. पहिले काय होतं, काही वस्तू अशा होत्या ना ज्यांच्यावर सरकार सेस पण लावायचा आणि सरचार्ज पण लावायचा. त्या कंपनीला ते परवडायचं नाही, म्हणून आता म्हणजे ग्राहकाला ते परवडायचं नाही. मग आता सरकार म्हणतं एक तर सेस द्या किंवा सरचार्ज द्या, दोघी आम्ही लावणार नाही. सोशल वेलफेअर सरचार्ज एक्झेम्प्टेड ऑन 82 टॅरिफ लाईन्स ऑलरेडी सब्जेक्ट टू सेस. अशा 82 वस्तू आहेत ज्यांना ऑलरेडी सेस चालू होता, त्यांच्यावरचा सरचार्ज आपण आता काढून टाकलेला आहे. त्याच्यावरचा सरचार्ज आपण काढून टाकला. पाठ करायची गरज नाही, लक्षात राहू द्या. टॅरिफ कमी केलेत, आता फक्त 8च प्रकारचे टॅरिफ आपण लावणार आहे. पुढे की आता आपण बेसिक कस्टम ड्युटीवर बोलू. कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क. एखादी वस्तू तुम्ही आयात करताय किंवा निर्यात करताय, सीमेवर आपण जो भारताच्या बाहेर गेले किंवा भारतामध्ये आले, तिथे जो टॅक्स दिला त्याला आपण बेसिक कस्टम ड्युटी म्हणतो, सीमा शुल्क. आता इकडे बघा, 36 लाईफ सेव्हिंग ड्रग्ज ऑर मेडिसिन ॲडेड टू द लिस्ट फुल्ली एक्झेम्प्टेड फ्रॉम बेसिक कस्टम ड्युटी. सीमा शुल्क काही वस्तूंना आपण माफ करून दिलाय. त्याच्यामध्ये आपण 36 नवीन मेडिसिन टाकले. म्हणजे कसं, एखादा व्यक्ती मरतोय, त्याचं मेडिकल बाहेरच्या देशात येतंय, त्याच्यावर आपण टॅक्स लावून देतोय, ते किती महाग पडेल त्याला. पेशंटला फायदा व्हायला पाहिजे म्हणून आपण 36 मेडिसिनवरचं बेसिक कस्टम ड्युटी शून्य करून टाकली. 6 लाईफ सेव्हिंग मेडिसिन ॲडेड टू द लिस्ट अट्रॅक्टिंग कन्सेशनल कस्टम ड्युटी ऑफ 5%. आणि 6 मेडिकल असे आहेत ज्यांच्यावर आपण आता फक्त 5% बेसिक कस्टम ड्युटी घेणार आहे, आधी जास्त घ्यायचो. बल्क ड्रग्ज full exemption or 5% concessional duty will also apply to bulk drugs used for manufacture of the above medicine. आता बघा, हे जे मेडिसिन आपण बाहेरून आणत होतो, हे मेडिसिन भारतामध्ये पण तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, पण त्यांना रॉ मटेरियल लागतं. मग ते रॉ मटेरियल जर तिने आणलं, त्याच्यावर सुद्धा बेसिक कस्टम ड्युटी आपण माफ करून दिली की तुम्ही भारतात तयार करा, आम्ही तुमच्याकडून कस्टम ड्युटी घेणार नाही. स्पेसिफाईड ड्रग्स अँड मेडिसिन अंडर पेशंट असिस्टन्स प्रोग्राम fully exempt from BCD condition, medicine must be supplied free of cost to patient. आता बघा, आपण आहे ना पेशंट असिस्टंट प्रोग्राम आपलं सरकार राबवतो. म्हणजे काय, ते आपले हे काय म्हणतात, रुग्ण आहेत, रुग्णांना मदतीचा तो प्रोग्राम आहे, रुग्णांचा सहाय्याचा तो प्रोग्राम आहे, योजना. त्याच्यामध्ये काय असतं की एखादा रुग्ण आहे, त्याला मेडिकल सरकार फ्रीमध्ये पोहोचवतो. मग ज्या कंपन्या किंवा जे हॉस्पिटल ते मागवणार आहे, त्यांना सुद्धा आता कस्टम ड्युटी लागणार नाही. पण गोष्ट काय की जे मेडिकल आम्ही आणून देऊ, तुम्हाला कस्टम ड्युटी लागत नाही, ते तुम्हाला फ्रीमध्ये द्यावे लागेल पेशंटला. आता 34 नवीन मेडिकल आपण आता या प्रोग्राममध्ये आणले आहेत, आणि असे अजून आपण नवीन 13 प्रोग्राम आता राबवणार आहे. 34 नवीन मेडिसिन आपण त्याच्यामध्ये टाकले आहेत, ज्यांना कस्टम ड्युटी द्यायची गरज नाही. आणि 13 आपण अजून नवीन प्रोग्राम असे आणतोय 13 वेगवेगळ्या आजारांसाठी. पाठ करायची गरज नाहीये, निर्मलाजी बोलल्या भाषणामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पुढे क्रिटिकल मिनरल, जे महत्वाचे खनिज आहेत, जे आपल्या देशात तयार सापडत नाही, त्या खनिजांना सुद्धा सीमा शुल्क आपण कमी करून दिलाय. जुलै 24च्या बजेटमध्ये बेसिक कस्टम ड्युटी फुल्ली एक्झेम्प्ट ऑन 25 क्रिटिकल मिनरल. 25 एकदम महत्वाचे जे खनिज आहे, जे भारतात सापडत नाही, त्यांच्यावर बेसिक कस्टम ड्युटी आपण काय करून टाकली, आता माफ करून टाकली, कारण हे भारतामध्ये अवेलेबल नाही आहेत. BCD रिड्यूस ऑन 2 अदर क्रिटिकल मिनरल. अजून इतर 2 महत्वाच्या मिनरलवर पण आपण बेसिक कस्टम ड्युटी कमी करून टाकलेली, जे MSMEला प्रोसेसिंगमध्ये मदत करतात. आता फुल BCD एक्झेम्पशन प्रपोज ऑन कोणत्या महत्वाच्या मिनरलची आपण काय केली आहे, सीमा शुल्क शून्य करून टाकलाय. कोबाल्ट पावडर आणि त्याचा वेस्ट हे भारतात सापडत नाही. स्क्रॅप ऑफ लिथियम आयन बॅटरी, लिथियम आयन बॅटरीचा जो स्क्रॅप आहे ते पण भारतात तयार होत नाही. या लिथियम आयन बॅटरीचा स्क्रॅप आपण मोफत मागवला, म्हणजे सीमा शुल्काच्या बिना मागवला, तर कंपन्यांना तो स्वस्तात पडेल. कंपन्या त्याच्यावर प्रक्रिया करून नवीन बॅटरी तयार करतील, जे आपल्या मोबाईल वापरतो. मध्ये लेड म्हणजे शिस, झिंक हा पण भारतात सापडत नाही. हे महत्वाचे
खनिज आहेत. यांच्यावर आपण बेसिक कस्टम ड्युटी डायरेक्ट 0 करून टाकली. आणि अजून असे इतर 12 पण आहेत. यांची नावं काही त्या बजेटमध्ये नव्हती. जे 4 लोकांची नावं दिलीत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. पहिलं काय? कोबाल्ट पावडर, त्यानंतर लिथियम आयन बॅटरी, झिंक, बस 3च आहे का? कोबाल्ट 3, 4. लिथियम आयन 1, 2, 3, 4. लेड आणि झिंक. लेड आणि झिंक. हे 4 लोकांची आपण काय केलंय? यांची आपण कस्टम ड्युटी 0 करून टाकली. या 4 नाव दिलंय भाषणामध्ये. 4 लक्षात राहू द्या. कोबाल्ट, लिथियम, लेड आणि झिंक. कोबाल्ट, लिथियम, लेड आणि झिंक. कसं तरी पाठ करा ते 4. आता अजून एक स्लाइड घेऊ. फार महत्वाचे पण माहित असलं पाहिजे. BCD म्हणजे बेसिक कस्टम ड्युटी ऑन कॅरियर ग्रेड इथरनेट स्विचेस रिड्यूस फ्रॉम 20% to 10% टू अवॉइड क्लासिफिकेशन डिस्प्यूट अँड अलाइन विथ नॉन कॅरियर ग्रेड स्विचेस. ते आपल्या घरात स्विचेस यायचे ना, त्याच्यावर 2 प्रकार असतात. एक असतं काय म्हणतात कॅरियर आणि एक असतं नॉन कॅरियर. नॉन कॅरियरचे स्विचेस होते त्यांच्यावर 10% बेसिक कस्टम ड्युटी होती आणि कॅरियरवाल्यांवर 20% होती. म्हणजे वर्गीकरणामध्ये प्रॉब्लेम होऊन जायचा. त्यावेळेस सरकारने आता सर्वांवरची 10% सर्वांवरच फक्त आता 10%च बेसिक कस्टम ड्युटी ठेवली. सर्व प्रकारच्या स्विचेसवर 10%ची आता कस्टम ड्युटी ठेवली. पुढे जे आपले सागरी उत्पन्न आहे त्याच्यावर पण सरकारने थोडंसं मदत केली आहे. बजेट बूस्ट लेदर अँड मरीन सेक्टर बाय फुल्ली एक्झेम्प्टिंग BCD ऑन. जे 2 महत्वाचे लेदर आहे, जे महत्वाचं लेदर आहे कोणतं? वेट ब्ल्यू लेदर. म्हणजे निळ्या लेदरवर आपण आता पूर्णपणे कस्टम ड्युटी माफ करून टाकली आहे. आणि 20% एक्सपोर्ट ड्युटी आपण माफ करून टाकली. कोणावरची? क्रस्ट लेदरवरची. 2 प्रकारचे लेदर आहे. एक ब्ल्यू लेदर, याच्यावर आपण सीमा शुल्क 0 करून टाकला. जे क्रस्ट लेदर आहे त्याच्यावर आपण एक्सपोर्ट ड्युटी 20% ने कमी करून टाकली. 20% एक्सपोर्ट ड्युटी कमी करून टाकली. आता पुढे बघा. रिड्युसिंग BCD ऑन सुरिमी फ्रॉम 30% to 5%. सुरिमी काय आहे? माशांचं एक उत्पन्न येते. माशांचं एक प्रोडक्ट येते सुरिमी. त्या सुरिमीचं जी सीमा शुल्क होता तो आपण 30% वरून 5% आणून टाकला. आणि ते फिश हायड्रोलायसेट आहे, माशांचं प्रोटीन, त्याचं पण आपण बेसिक कस्टम ड्युटी 15% वरून 5% वरून घेऊन आलो. याचा अर्थ माशांसंबंधी जे 2 प्रोडक्ट आहे, एक सुरिमी आणि हा कोण? फिश हायड्रोलिसेट. या दोघांवर आपण आता 5% कस्टम ड्युटी घेणार. याचा आपण 30 वरून 5 केलं, याचा आपण 15 वरून 5 केलं. 5% पर्यंत घेऊन आलो. हे लक्षात राहू द्या. पार्ट बी मधला जो कस्टम ड्युटीचा पार्ट होता तो एवढाच होता. आता हे होते इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये काय बदल केला सरकारने? डायरेक्ट टॅक्स मध्ये एकच टॅक्स महत्वाचा होता, म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स मध्ये काय बदल केला आहे बघू आपण. इन जुलै 2024 वी ब्रॉट इन द विवाद से विश्वास स्कीम टू रिझॉल्व इन्कम टॅक्स डिस्प्यूट पेंडिंग इन अपील. जुलै 2024 मध्ये आम्ही एक स्कीम आणली होती म्हणे. त्याचं नाव काय होतं? महत्वाचं आहे. विवाद से विश्वास स्कीम. असा प्रश्न येऊ शकतो. विवाद से विश्वास स्कीम ही कशा संबंधी होती? काही लोकांचे इन्कम टॅक्स संबंधीचे केसेस चालू होत्या, की काही इन्कम टॅक्स कमी दाखवलं, इन्कम कमी दाखवलं, त्याच्यासंबंधी काही डिस्प्यूट होत्या सरकारच्या आणि त्या लोकांच्या. ह्या डिस्प्यूट कोर्टामध्ये न जाता इकडे सेटल करण्यासाठी ही स्कीम आणली होती, की लोकांना त्रास नको द्यायला. याच्याने बऱ्यापैकी सरकारचा रेव्हेन्यू वाढला. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. इन्कम टॅक्सच्या भांडण मोडण्यासाठी कोणती स्कीम आणली होती? कोणती योजना आणली होती? ही विवाद से विश्वास स्कीम. विवाद नका करू, एकमेकांवर विश्वास दाखवा, असं. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. इन्कम टॅक्स संबंधी होती. हे लक्षात राहू द्या. इन्कम टॅक्स संबंधीच्या भानगडी त्या संबंधी. आता पुढे बघा. टॅक्स सर्टन्टी टू इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. ही नवीन स्कीम आणली. बजेट प्रपोज प्रिझम्प्टिव्ह taxation and safe harbor rules for non-resident to ensure tax certainty and attract foreign participation in electronic manufacturing. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये कंपन्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण ही स्कीम आणलेली आहे, की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स दिसायला नको, टॅक्स सिंपल दिसला पाहिजे यासाठी. ही स्कीम लक्षात राहू द्या. टनेज टॅक्स स्कीम फॉर इनलँड वेसल. टनेज टॅक्स बेनिफिट अर्लियर लिमिटेड टू सी गोइंग शिप्स आर एक्सटेंडेड टू इनलँड वेसल अंडर द इंडियन वेसल ऍक्ट 2021 अँड प्रमोट इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट. काय आहे माहिती का? 2 प्रकारचे पाण्याचे मार्ग असतात, जलमार्ग असतात. एक असतो समुद्राचा मार्ग. समजा हा भारत आहे, इकडे काय, इकडे आपला अरबी समुद्र आणि इकडे आपला बंगालचा उपसागर. मग आपण काय करतो? इथून निर्यात करतो आणि आयात करतो जहाजांद्वारे. जेव्हा आपण एखादी जहाज बाहेर जाते ना वस्तू घेऊन, तिच्या आपण असं नाही करत की तुम्ही जर समजा कापूस घेऊन चालले,
तुम्हाला आम्ही एवढा टॅक्स लावू नाही. आपण काय करतो, किती टन वस्तू आहे त्याच्यावर टॅक्स लावतो. किती टन वस्तू आहे, एखादं जहाज छोटं आहे, कमी टन माल आहे, तर आपण कमी टॅक्स घ्यायचो. पण ही जी सुविधा होती ही फक्त जहाजांसाठी होती, कोणत्या समुद्रामध्ये जाणाऱ्या. त्या आपल्यामध्ये समजा ही गंगा नदी, गंगा नदीमधून जी जहाज यायची, या जल वाहतूकसाठी आपण काय करायचो, वस्तू कमी जास्त राहील तरी तेवढाच टॅक्स लावायचो. याच्यानं नुकसान व्हायचं. मग आपल्याला आता काय करायचंय, इनलँड वेसल म्हणजे जमिनीवरचं जे पाणी म्हणजे नदी वगैरे, तिथे वाहतूक वाढवायसाठी आपण आता ही स्कीम तिथे पण लागू करून दिली, की तुम्ही जर कमी माल आणताय तुम्हाला कमी टॅक्स घेऊ, तुम्ही जास्त माल आणताय तुमच्याकडून जास्त टॅक्स घेऊ. समजतंय तुम्हाला? मग यासाठी आपण आता ही स्कीम मध्ये पण लावून दिली. हे महत्वाचं आहे. असं का बरं केलं सरकारने? कारण रस्त्यावरून वाहतूक कमी व्हायला पाहिजे, रेल्वेने माल वाहतूक कमी झाली पाहिजे, म्हणून असं सरकारने केलं. टनेज स्कीम आता आपण कुठे लावली? टनेज स्कीम आपण आता इनलँड वेसलला पण लावून दिली. आता डायरेक्ट टॅक्समध्येच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अशी टॅगलाईन त्याने दिली. बरोबर? एक्सटेंशन ऑफ टाइम लिमिट फॉर फिलिंग अपडेटेड इन्कम टॅक्स updated return facility was introduced in 2022. The time limit to file updated returns is extended from 2 years to 4 years to encourage voluntary tax compliance. काय होतं माहिती का, बऱ्याचदा असं असतं ना, इन्कम टॅक्स भरणं काही सोपं काम नाही. मग बऱ्याचदा आमच्या सरकारला तर फार अवघड आहे. ज्यांचा बिझनेस आहे ना त्यांना इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करणं थोडं टफ होऊन जातं. जे सॅलरीड पर्सन आहे त्यांचं सोपं असतं, इतकी सॅलरी आली इतकी टॅक्स द्यायचे. बऱ्याचदा काय होतं, मग मी चांगला माणूस समजा, माझी टॅक्स द्यायची इच्छा पण आहे, मी टॅक्स देतोय पण माझ्या कॅल्क्युलेशन चुकावून गेल्या, माझ्याने कमी उत्पन्न दाखवलं गेलं चुकून. सरकार काय म्हणतं, आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकणार नाही, कारण चुका होऊ शकता. तुम्ही इन्कम टॅक्स भरल्यानंतर 2 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं परत एकदा खरं उत्पन्न सांगू शकता. म्हणजे तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही आणि दिला पण जाईल टॅक्स. आता सरकार काय म्हणते, की 2 वर्षांनी आता तुम्ही 4 वर्षापर्यंत ते फायदा उचलू शकता. म्हणजे मी आता समजा 2025 समजा 2021 मध्ये किंवा 22 मध्ये माझ्या काही नुकसान झालं असणार, टॅक्स भरताना चुकी झाली असणार, ती मी आता पण करेक्ट करू शकतो 4 वर्षानंतर. असं सरकारने हे वाढवलं. याच्याने सरकारला बराच फायदा झाला. बऱ्याच लोकांनी स्वतःहून टॅक्स व्यवस्थित भरले, जे की चांगली गोष्ट आहे. त्याला नाव काय दिलंय? सबका साथ सबका विकास ही सरकारची टॅगलाईन आहे. सबका विश्वास सबका प्रयास म्हणजे आम्ही सर्वांवर विश्वास ठेवू, तुम्ही सर्व लोक प्रयास करा जास्त टॅक्स द्यायचा, खरं बोलण्याचा, असं ते आहे. जेव्हा हे वाक्य आलं, जेव्हा ही आली काय म्हणता माहिती, तेव्हा अर्थसंकल्पामध्ये ते आपल्या अर्थमंत्री हे वाक्य बोलल्या होत्या. ते आता कानडी का तामिळ भाषेमधलं वाक्य, ते मला वाचता येणार नाही, पण त्याचा अर्थ असा आहे, जस्ट ॲज लिव्हिंग बिंग लिव्ह एक्सपेक्टिंग रेन्स, सिटिझन्स लिव्ह एक्सपेक्टिंग गुड गव्हर्नन्स. जसं की काय म्हणता, सजीव हे पावसाची वाट बघतात, तसंच नागरिकांची इच्छा असते की सरकारने पण तसं वागावं पावसासारखं. बरोबर? जेव्हा गरज आहे तेव्हा येऊन जावं, तेव्हा नाही गरज तेव्हा नका येऊ असं. बरोबर? तर ते वाक्य दिलेलं होतं. ते वाक्य का महत्वाचं तुम्हाला मी पुढे सांगेल. आता येऊ आपण इन्कम टॅक्समध्ये काय केलं सरकारने. इन्कम टॅक्सच्या स्लॅबवर प्रश्न येऊ शकतो. इन्कम टॅक्सच्या स्लॅबवर प्रश्न येऊ शकतो. मग ज्यांचं उत्पन्न 0 ते 4 लाख पर्यंत आहे, त्यांना इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. मग सोपं एकदम. इथून 4-4 लाख वाढवायचे, इथून 5-5% वाढवायचे. मी तुम्हाला करून दाखवतो बघा कसं. ज्यांचं उत्पन्न 0 ते 4 लाख आहे, त्यांना 0 टॅक्स भरायचा आहे. आता लाख 4-4 वाढवायचे, लक्षात राहू द्या. मग 4 ते 8 आता 4 ते 8 टॅक्स 5-5% वाढवायचा, 5% वाढवायचा. चला, ज्यांचं उत्पन्न 4 ते 8 लाख आहे त्यांना 5% टॅक्स. इथे लाख 4 ने वाढवा. ज्यांचं 12 लाख पर्यंत उत्पन्न आहे त्यांना इथे 10% टॅक्स 5 वाढवा. ज्यांचं 16 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना 15% टॅक्स. ज्यांचं 16 ते 20 लाख पर्यंत आहे त्यांना इथे 20% टॅक्स. ज्यांचं उत्पन्न 20 ते 24 लाख 24 लाख पर्यंत उत्पन्न आहे त्यांना 25% टॅक्स. बस इतके स्लॅब आहे, इतके स्लॅब आहेत. सॉरी, 24 लाखाच्या वरती पण एक शेवटचा, 24 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 30% इन्कम टॅक्स द्यावा लागतो. आता हे महत्वाचं आहे बघा. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की इन्कम टॅक्सचे किती स्लॅब आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 स्लॅब आहेत. आणि इन्कम टॅक्स आपलं सरकार किती टक्क्यांमध्ये घेऊ शकतो? 30% घेऊ शकतो. इथून पुढे तुमचं उत्पन्न 1 कोटी आहे का 50 कोटी काही फरक पडत नाही, 30% टॅक्स सरकार घेतो. बरोबर? आता एक लक्षात राहू द्या, 12 लाखापर्यंत टॅक्स द्यायची गरज नाही. 12 लाखापर्यंत टॅक्स द्यायची गरज नाही. आता तुम्ही काय म्हणणार की 12 लाखापर्यंत टॅक्स द्यायची गरज नाहीये, मग इथे कसं काय तुम्ही 5 आणि 10% ठेवून दिले? तसं नाही राहते. कसं असतं माहिती का, कॅल्क्युलेशन होतं कसं बघा. 12 लाख पर्यंत फ्री. 12 लाखाच्या वरती समजा तुमचं उत्पन्न समजा 16 लाख आहे समजा,
16 लाख तुमचं उत्पन्न किंवा 15 पॉईंट असं ना, तुम्ही 15 लाख पर्यंत काय ते तुमचं उत्पन्न नाही. ते कसं असतं, 12 लाखापर्यंत फ्री असतं. वरच्या 3 लाखांवर काय लागतो, तुम्हाला टॅक्स लागतो. वरच्या 3 लाखांवर तुम्हाला टॅक्स लागतो, म्हणजे तो 5% किती लागेल, 5% लागेल. 0 लागणार आणि 5% लागेल असा ते टॅक्स वाढत चालतो. समजते तुम्हाला? अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन होत असतं. पण तुम्हाला एवढं काही आपण काही सीए नाही आहेत, की आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. बेसिक मी तुम्हाला सांगतोय, की 12 लाखापर्यंत टॅक्स घेत नाही सरकार, त्याच्यापुढे टॅक्स लागायला सुरुवात होते. मग हे स्लॅब महत्वाचे आहेत. हे स्लॅब महत्वाचे आहेत. आता सरकारने बदल काय केलं? बदल काहीच केला नाही सरकारने. पण काही माहिती दिली, ती माहिती तुम्हाला सांगतो मी, महत्वाची ती. 2014 पर्यंत आहे ना, जी टॅक्स लिमिट होती ती 2.5 लाख पर्यंत होती. नो टॅक्स लिमिट. हळू-हळू आपलं सरकार ते वाढवत गेलं. म्हणजे मोदी सरकार 14 पासून का बरं? मिडल क्लासला थोडंसं पैसे वाचले पाहिजे म्हणून. जी नो टॅक्सची लिमिट होती, ते सरकार हळू वाढवत गेलं. 2019 मध्ये 5 लाखापर्यंत गेले. 2023 मध्ये ते 7 लाखापर्यंत गेले. आणि मागच्या वर्षी 12 लाखापर्यंत टॅक्स द्यायला त्यांनी सांगितलं, की 12 लाखपर्यंत तुम्ही टॅक्स भरू नका. आता आता ते काय म्हणताय, की आता इथून पुढे काय होईल बघा 25 पासून. जे सॅलरीड एम्प्लॉयी आहे, त्यांना 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन दिलं जाईल. 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन याचा अर्थ काय? समजा एखादा सॅलरीड व्यक्ती आहे. त्याचं उत्पन्न 12 लाख आहे. तर 12 लाख वाल्यांना काय राहतं? 12 लाख वाल्यांना टॅक्स भरायची गरज नाहीये. पण समजा त्याचं उत्पन्न असं समजा तुम्ही 12,50,000 आहे. मग काय करेल तो? म्हणजे या 12 लाख वाला आणि हा जो 12,50,000 वाला याच्यामध्ये फक्त 50,000चा फरक आहे. पण हा 0 टॅक्स भरेल आणि हा काहीतरी जास्ती टॅक्स भरेल. प्रॉब्लेम होऊन जाईल ना? मग सरकार काय म्हणतं, जो सॅलरीड व्यक्ती आहे, त्याला मी 75,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन देऊ. हे जर एखाद्याचं उत्पन्न 12,75,000 आहे, सॅलरीड व्यक्ती तो. सरकार आधीच 75,000 कमी करून घेतो आणि त्याला 12 लाख सांगतो, की तुझं उत्पन्न 12 लाख आहे आणि त्याला मग टॅक्स लागत नाही. मग तुम्ही म्हणणार, की हे फक्त सॅलरीड व्यक्तींनाच का बा 75,000? आमच्यासारखा बिझनेस करणाऱ्यांना का बा सरकार सुविधा देत नाही? त्याचं कारण काय असतं माहिती का? मी जेव्हा माझ्या बिझनेसचं इन्कम दाखवेल, समजा आशा अकॅडमीचं, तर मी प्रत्येक खर्च लिहेल. लाईट बिलला किती पैसे आले, ट्रॅव्हलिंगला किती खर्च आला, त्यानंतर एसीला किती खर्च आला, असे वेगवेगळे खर्च मी दाखवेल समजा, किंवा मी पगार किती देतोय लोकांना, ते सर्व खर्च मी लिहेल. तसं सॅलरीड व्यक्तीचं राहत नाही. समजा एखादा व्यक्ती जो सॅलरीवाला आहे, तो वर्क फ्रॉम होम करतो इंजिनियर. त्याच्या घरी इंटरनेटसाठी त्याने खर्च केलाय, तो ते दाखवत नाही. किंवा तो समजा कंपनीला ट्रॅव्हल करतोय, तो ट्रॅव्हलिंगचा खर्च त्यामध्ये इन्क्लूड करत नाही. त्याच्यामुळे त्यांना 75,000 स्टँडर्ड डिडक्शन दिलं जातं. बरोबर? म्हणजे जर तुमचं उत्पन्न 12,75,000 आहे आणि तुम्ही सॅलरीड व्यक्ती आहे, तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायची गरज नाही. आता अ टॅक्स पेयर इन द न्यू रेजिम विथ द इन्कम ऑफ 12 lakh will get a benefit of 80,000 in tax, which is 100% of tax payable as per existing rule. त्याचं उत्पन्न 12 लाख पर्यंत आहे, त्याला 80,000 रुपये त्याचे वाचतायत टॅक्समध्ये. मागच्या टॅक्स सिस्टीमपेक्षा आज तो 80,000 रुपये वाचवतोय. त्याचं उत्पन्न 18 लाख पर्यंत आहे. तो किती पैसे वाचवतोय? 70,000 रुपये वाचवतोय तो. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा 30% पैसे वाचून घेतो तो. आणि ज्याचं उत्पन्न 25 लाखापर्यंत आहे, तो या नवीन सिस्टीमप्रमाणे 1,10,000 रुपये वाचवतोय. म्हणजे मागच्या वेळेसच्या टॅक्सपेक्षा 25% त्याचे पैसे वाचतायत. मग हे दिलं होतं म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे. सरकारचं भाषणामध्ये म्हणायचं काय, की आमच्या टॅक्स सिस्टम जी आम्ही नवीन आणली, ती तुमच्यासाठी फायद्याची. तुम्ही जर आधी 12 लाख कमवत होते, तुम्हाला 80,000 रुपये टॅक्स द्यावा लागायचा. आता ₹1 पण द्यावा लागणार नाही. 18 लाख रुपये जर तुम्ही 18 लाख रुपये जर तुम्ही कमवताय, तुम्हाला आता फक्त तुम्हाला मागे जेव्हा टॅक्स भरावा लागायचा ना, त्याच्यापेक्षा 30% कमी टॅक्स भरावा लागतोय. तुमचे 70,000 रुपये वाचतायत. आणि जर तुम्ही 25 लाख कमवायचे, तर तुम्ही आधी जेवढा टॅक्स भरायचे त्याच्या 25% पैसे वाचताय. 1,10,000 रुपये तुम्ही वाचवताय. किती पैसे वाचवताय ते त्याने सरकारने दिले. बस. हा होता पार्ट बी. पार्ट बी मध्ये काही आकडेवारीच्या गोष्टी होत्या, ज्या महत्त्वाच्या होत्या. पार्ट ए मध्ये घोषणा असतात भरपूर. आता घोषणांमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्या सांगतो आणि मग आपला व्हिडिओ संपवतो. बघा, तुम्हाला वाचायचं सर्व आहे. मी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली. तुम्हाला वाचायचं सर्व आहे आणि फक्त वर वाचायचं आहे. पण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त समजून सांगतो, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का पार्ट बी? एकदा सांगा मला. मग आपण पार्ट ए कडे थोडंसं जाऊया. काही गोष्टी एकदमच फॅक्च्युअल असतात, त्यांना काही पर्याय राहत नाही. तर मध्ये-मध्ये मी कन्सेप्ट सांगत राहतो, म्हणजे कसं थोडं तुम्हाला एंटरटेनिंग झालं पाहिजे. समजलं की एकदा सांगा मित्रांनो?
बघा, आपल्या अर्थमंत्रींनी भाषणाची सुरुवात केली महान तेलुगू कवी आणि नाटककार गुरुजाडा अप्पाराव यांच्या वाक्याने. हे होते ते. यांच्या संबंधी करण वेके होणार नाही, ते आधीच वारलेत, तारीख माझ्या लक्षात नाही, पण त्यांच्या वाक्याने सुरुवात केली होती. एकदा बघून घ्यायचं, आयोगाचं डोकं फिरलं की कोणाच्या वाक्याने सुरुवात केली होती. यांच्या वाक्याने सुरुवात केली होती. त्यांचं वाक्य होतं, तेलुगू मधलं वाक्य ते काही मी वाचत नाही, मराठीत त्याचा अर्थ असा होता, देश म्हणजे फक्त माती नाही, देश म्हणजे तिथली माणसं. यानुसार आमच्यासाठी विकसित भारतामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. शून्य गरिबी, गरिबी पूर्णपणे मिटवायची आहे, कोणीच गरीब राहायला नको. 100% चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण, 100% चांगलं शिक्षण दिलेलं आहे. 50%, 75% नाही, 100% उच्च गुणवत्तेची, परवडणारी आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा, हाय क्वालिटी आणि लोकांना परवडणारी, म्हणजे आपल्या क्लास सारखी चांगल्या क्वालिटीची आणि गरिबांना परवडणारं शिक्षण, तसं चांगल्या क्वालिटीची आणि परवडणारं आरोग्य सेवा. अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार, 100% कुशल कामगार आणि त्यांना चांगला रोजगार. पुढे बघा, आर्थिक कामांमध्ये 70% महिलांचा सहभाग, हे महत्वाचे. इथे 100% म्हटले नाही, ते इथे 100% म्हटले नाही, 70% महिलांचा समावेश करायचा आहे. 100% का बरं म्हटलं नाही, कारण ते शक्य पण नाही सध्याच्या घडीला. पहिला प्लॅन असा आहे की 70% महिलांना कामगारमध्ये, आर्थिक रोजगारामध्ये आणायचे किंवा आर्थिक कामांमध्ये आणायचे. आपले शेतकरी देशाला जगाची अन्न पेटी बनवतील. म्हणजे आपले शेतकरी हे काय करतील, शेतकऱ्यांना काय म्हणता, जगाला अन्न पुरवतील असं त्यांना म्हणायचे. हे वाक्य इंग्लिश मध्ये सांगतो मी. फार्मर्स मेकिंग अवर कंट्री द फूड बास्केट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपले शेतकरी आपल्या देशाला जगाची अन्न टोपली बनवणार आहे, भारताला. आता बघा, जे पण स्लाइड मी मराठीत लिहिले आहेत, मी ते ट्रान्सलेट केले आहे, कारण जो आपला बजेट आहे तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतो. पुढे मी इंग्लिशमध्ये पण ती स्लाइड दिली स्क्रीनशॉट करून, म्हणजे कसं की तुम्हाला जर इंग्लिश वाचायचं असलं तुम्हाला इंग्लिशमध्ये समजायला ते बरं पडेल. आता आपल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित विकास उपाययोजना 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या कोणत्या? गरिबांवर फोकस ठेवायचा आहे, तरुणांवर फोकस ठेवायचा आहे, अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यावर फोकस ठेवायचा आहे आणि महिलांवर फोकस ठेवायचा आहे. थोडक्यात आपल्यावर, आपण गरीब पण आहे, युवक पण आहेत, तुमच्यामध्ये महिला पण असतात ऐकणाऱ्या, आणि शेतकरी तर आपले वडील वगैरे सर्वात जवळपास शेतकरीच आहेत, म्हणजे आपल्यावर फोकस करणारे आहेत त्या. आता 6 व्यापक क्षेत्रामध्ये ते काय करणारी उपाययोजना करणारी. कृषी संबंधी वाढ आणि उत्पादन, ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता, सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर पुढे जाणं, उत्पादन क्षेत्राला चालना द्यायचं, मेक इन इंडियाला पुढे आणायचं, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME यांना पाठिंबा देणं, रोजगार आधारित विकासाला सक्षम करणं, लोक अर्थव्यवस्था नवोपक्रमामध्ये गुंतवणूक करणं, ऊर्जा पुरवठा सुरक्षित करणं, निर्याताला प्रोत्साहन देणं आणि नवोपक्रमाचे संगोपन करणं. पाठ करायची गरज नाही, अशा ऑप्शनने म्हणजे वरीलपैकी सर्व असतात. हेच इंग्लिशमध्ये दिले. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो, आयोगाचा कधी आयोगाला इंटरेस्टिंग प्रश्न विचार असला तर आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. आयोग सरकार काय म्हणते, विकासाच्या प्रवासासाठी आपल्याला काय काय लागतं. तुम्हाला प्रवास करायचा, तुम्हाला काय काय लागेल, गाडी लागेल, रस्ता लागेल, कुठे जायचं ते लागेल आणि प्रोत्साहन लागेल, इन्स्पिरेशन लागेल, बरोबर आहे का नाही. बघा, जो आपला विकासाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंजिन लागणारे 4 वेगवेगळे इंजिन लागतील. हे 4 इंजिन कोणते आहेत? कृषी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME, गुंतवणूक आणि निर्यात, ॲग्रिकल्चर, MSME, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट. हे 4 इंजिन आहेत ज्याच्याकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. शेतकऱ्यांना लक्ष द्यायचंय, शेतीला लक्ष द्यायचंय, उद्योगाला लक्ष द्यायचंय, MSME, निर्यात करायची आणि गुंतवणूक करायची. हे 4 इंजिन आहेत आपल्या प्रवासासाठी. आता इंधन पण लागेल ना. इंधन काय आहे, इथे कसं असतं, इलेक्ट्रिसिटी असते, बरोबर आहे का नाही. तसं इथे इंधन काय आहे, याच्यासाठी आपलं जे इंधन आहे, फ्युएल आहे, ते आहे सुधारणा, रिफॉर्म. जे आपल्या सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांना रिफॉर्म करायचा आपला. आपलं मार्गदर्शक प्रेरणा प्रवासासाठी प्रेरणा काय आपली, तर सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी, सर्वांना सोबत घेऊन जायचं ही आपली प्रेरणा आहे. आणि आपलं गंतव्यस्थान म्हणजे आपलं डेस्टिनेशन काय, विकसित भारत. आपल्याला जायचं कुठे किंवा मिळवायचं काय, तर विकसित भारत. हे 4 वाक्य महत्वाचे, 4 प्रश्न येऊ शकतो. इथे सांगतो मी तुम्हाला 4 इंजिन काय आपले डेव्हलपमेंटचे. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, MSME, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट, गुंतवणूक आणि निर्यात. आपलं इंधन काय, फ्युएल, रिफॉर्म म्हणजे सुधारणा. आपलं स्पिरिट काय, गायडिंग स्पिरिट म्हणजे आपलं प्रेरणा काय, इन्क्लुझिव्हिटी, सर्वसमावेशकता. आपलं डेस्टिनेशन काय, आपलं मिळवायचं काय, विकसित भारत. आणि ते वाक्य दिलंय, अ कंट्री इज नॉट जस्ट अ सॉइल, अ कंट्री इज इट्स पीपल. फक्त ही जमीन म्हणजे भारत माता नाही आहे,
हे आपले लोक म्हणजे भारत माता आहे. आता पुढे या अर्थसंकल्पाचा उद्देश 6 क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी सुधारणा करणे आहे. पुढील 5 वर्षात या सुधारणांमुळे आपली वाढीची क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल. ही क्षेत्र खालीलपैकी कोणती? कोणत्या 6 क्षेत्रामध्ये आपल्याला सुधारणा करायच्या आहेत? कर प्रणालीमध्ये सुधारणा करायची, जे मी तुम्हाला आधीच सांगून दिलं. टॅक्स कसे बदलवले आपण? ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करायची, शहरी विकासामध्ये सुधारणा करायची, खाणकामामध्ये सुधारणा करायची, वित्तीय क्षेत्रात फायनान्शियल सेक्टरमध्ये सुधारणा करायची आणि रेग्युलेटरी रिफॉर्म म्हणजे नियामक सुधारणा करायची. आता आपल्याला 4 इंजिन बघायचे. पहिलं इंजिन काय? कृषी. पहिलं इंजिन काय आपलं? कृषी. दुसरं एमएसएमई, तिसरं गुंतवणूक, चौथं निर्यात. आता इकडे बघा. पहिल्या इंजिनमध्ये काय काय आहे? पंतप्रधान धनधान्य कृषी योजना त्यांनी लॉन्च केली. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणं त्याच्यातलं एक वाक्य होतं. डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता, भाजीपाला फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम. बिहारमध्ये मखाना मंडळ. लक्षात राहू द्या, फेब्रुवारीमध्ये हा काय आला? अर्थसंकल्पाला. यावर्षी डिसेंबर नोव्हेंबरमध्ये काय होतं? बिहारमध्ये इलेक्शन होतं. मग अशा वेळेस जिथे पण इलेक्शन राहतं त्या ठिकाणी आपण थोडं सरकारचं, कोणत्याही सरकारचं लक्ष राहतं जास्ती, तिथे जास्त कामं होतात. उदाहरण अजून एक सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला माहिती आहे सरकार कसं आहे? हे भागीदारीवर सरकार चालू आहे. मग नितीश कुमार यांच्यासाठी मदत करणं गरजेचं असतं, तेलंगणाला मदत करणं गरजेचं असतं, बरोबर आहे का? आणि त्यांना नाराज होते त्यांनी, त्यामुळे बिहारसाठी नितीश कुमारने बरेच कामं करून घेतले यावर्षी. ठीक आहे, चांगलं त्यांच्या राज्यासाठी. आपलं काय? आता इकडे बघा, बिहारमध्ये मखाना मंडळ ओपन करताय. जर तुम्ही यावेळेचं इलेक्शन फॉलो केलं असणार, त्यामध्ये मोदीजींचं भाषण होतं की आपल्या बिहारचा मखाना मी बाहेरच्या राष्ट्रपतींना भेट देत असतो. तर हे मखाना त्याच्यासाठी मंडळ बिहारमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणांवर राष्ट्रीय अभियान, हाय इल्डिंग, जसं आपण हरित क्रांती केली होती का नाही, तिचं नाव होतं उच्च उत्पन्न देणारे बियाणं, तसं त्यावर अजून आपण आता काम करतोय. पुढे मत्स्य व्यवसायावर काम करायचंय, कापूस उत्पादकता अभियान राबवायचंय, KCC द्वारे वर्धित कर्ज सुविधा, किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज लिमिट वाढवायचंय, आसाममध्ये युरिया प्रकल्प लॉन्च करायचा आहे. आसाममध्ये पण इलेक्शन आहे, आय थिंक आसाममध्ये पण इलेक्शन आहे पुढच्या वर्षी, थोडं लगेच, अजून टाइम आहे, माहित नाही मला. युरिया प्रकल्प असं नाही की सर्व इलेक्शनसाठी चालू आहे, पण तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता, असं म्हणून मी सांगतो. या तुम्ही म्हणाल सर्व इलेक्शनसाठी चालू आहे असं नाही, आसाममध्ये युरियाचा काय प्रकल्प उभा करणं गरजेचं असेल म्हणून. पण इलेक्शन पण लक्षात राहू की लॉजिक लावता येत आपल्याला. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उत्प्रेरक इंडिया पोस्ट, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला वाढवण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून कोणाचा उपयोग करणार आहे सरकार? प्राथमिक शाळांचा, प्राथमिक आरोग्य केंद्राचा, का इंडिया पोस्टचा? इंडिया पोस्टचा. NCDC ला पाठिंबा. NCDC म्हणजे काय? ते आपलं सहकार मंडळ आहे. सहकार मंडळ आहे ते सहकारी संस्थांना कर्ज द्यायला मदत करत असतं. ते याच्यामध्ये सर्वच काही पाठ करायची गरज नाही. डाळ महत्वाचं आहे, डाळीच्या बाबतीत अभियान महत्वाचं आहे. बाकीचं तुम्ही वाचून घेशाल, जे मला सांगायचं मी ते पुढे सांगेल. वाचून घ्यायची योजना काही एवढी फार महत्वाची नाही. मराठीत पण दिलं, इंग्लिशमध्ये पण दिलंय. बघा, डाळ महत्वाची आहे. डाळींच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भरता मिळवायची. आमचे सरकार आता तूर, उडीद आणि मसूर यावर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये आत्मनिर्भरतेसाठी अभियान सुरू करत आहे. केंद्रीय संस्था नाफेड आणि NCCF पुढील 4 वर्षात या संस्थांमध्ये नोंदणी करणाऱ्या आणि करार करणाऱ्या शेतकऱ्यांकडून देऊ केलेल्या प्रमाणात या 3 डाळींची खरेदी करण्यास ते तयार असतील. बघा, नाफेड काय काम करतं? नाफेड हे शेतकऱ्यांना मार्केटिंग संबंधी मदत करत असतं. शेतकऱ्यांकडून काही वस्तू विकत पण घेतं आणि त्याचं मार्केटिंग करून त्यांना जास्त भाव मिळवून देतं. NCCF काय करतं माहिती का? तर शेतकऱ्यांना एकदम जास्त पैसे मिळत आहे, याचा अर्थ वस्तू महाग विकल्या जात आहे. मग सामान्य ग्राहकाचं नुकसान होऊन जाईल ना, त्याच्याकडे पैसा राहत नाही एवढ्या वस्तू विकत गेला. मग किमती एकदम वाढायला पण नको वस्तूंच्या. यासाठी NCCF सुद्धा शेतकऱ्यांकडून काय करतं? वस्तू विकत घेत असतं. मग या दोघी संस्थांकडे 4 वर्षात जर तुम्ही नोंदणी केली पुढील, ती तुमच्याकडून वस्तू विकत घेणारे 3 महत्वाच्या डाळी. कोणत्या 3 महत्वाच्या डाळी? तूर, उडीद आणि मसूर. अशा गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या जिथे 3च लोक आहेत. कारण मग आयोग काय करेल? आयोग असा प्रश्न तयार करेल, डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी कोणती डाळ त्यामध्ये समाविष्ट केलेली नाही? तूर, उडीद, मसूर आणि चौथा ऑप्शन मूग. मग आपल्याला समजलं पाहिजे कोणती डाळ त्याच्यामध्ये नाहीये. हे 3 महत्वाचे, तूर, उडीद आणि मसूर, या 3 डाळींच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भरता मिळवायची आहे. तूर, उडीद आणि मसूर, 3 लक्षात राहू द्या. तूर, उडीद आणि मसूर. हे तिघी विसरू नका. मूग, हरभरा, भुईमूग काय ते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे 3 आहेत, तूर, उडीद आणि मसूर. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे काही महत्वाचं नाही. महत्वाचं नाही म्हणजे एकदा डोळ्याखालून वाचून घ्या ते, पण मला माहिती त्याच्यावर प्रश्न जास्त करून चान्सेस नाही विचारण्याचे.
आपण असं आयोगाला चॅलेंज करू शकत नाही, आयोग काही विचारू शकतं. ओके, हे महत्वाचं आहे. किसान क्रेडिट कार्डमध्ये जे कर्जाची लिमिट होती ती 3 लाख रुपये होती मित्रांनो, ती आता 5 लाख पर्यंत केलेली आहे. तुम्हाला काय करायचंय, किसान क्रेडिट कार्ड ही योजना एकदा वाचायची आहे. आता त्याची लिमिट 3 लाखावरून 5 लाख करून टाकली. हे महत्वाचं आहे. युरिया प्रकल्प कुठे सांगितलं मी? आसाममध्ये. आसाममध्ये युरिया प्रकल्प कुठे? नामरूप या ठिकाणी नवीन युरिया प्रकल्प सरकार स्थापन करणार आहे. आसाममधल्या नामपूर इथं युरिया प्रकल्प लक्षात राहू द्या. आणि बिहारमध्ये मखाना बोर्ड. इंडिया पोस्टला आपल्याला काय करायचंय? कॅटलिस्ट म्हणून वापरायचंय. असं बी आता पोस्टाने कोणी चिठ्ठ्या वगैरे पाठवत नाही, पण त्यांचा वापर इतर कामासाठी करून घ्यायचा आहे. एवढं होतं कृषीचं पहिलं इंजिन संबंधी. आता MSMEचं जे दुसरं इंजिन आहे त्याच्यामध्ये काय काय? हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न याचे चान्सेस सर्वात जास्ती आहे. MSMEच्या वर्गीकरणाच्या निकषामध्ये सुधारणा केलेली. हमी संरक्षणासह पतपुरवठ्याच्या लक्षणीय वाढ. सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड होतं, किसान क्रेडिट कार्ड. आता जी MSME आहे याच्यामधले जे मायक्रो कंपनी आहेत सूक्ष्म, त्यांना पण क्रेडिट कार्ड सरकार आता उपलब्ध करून देणार आहे. चांगली गोष्ट आहे. स्टार्टअपसाठी निधी. पहिल्यांदाच व्यवसाय करणाऱ्यांसाठी योजना. SC, ST आणि महिलांसाठी आहे. हे पण महत्वाचं आहे. श्रम केंद्रित क्षेत्रासाठी उपाययोजना. फोकस उत्पादन योजना. याच्यात एक पॉईंट येऊ शकतो, STIला जर मेन्सचा वेगळा पेपर झाला असता याच्यावर 100% 1 मार्काचा प्रश्न आला असता, पण तो आता होत नाही, त्यामुळे सांगता येत नाही. खेळणी क्षेत्रासाठी उपाययोजना. सरकारचं खेळणी क्षेत्रावर टॉयवर लक्ष आहे बरं. कारण तुम्ही बघा, माझ्या घरात लहान मुलगी, भारतामध्ये जेवढे खेळण्या दिसतात सर्व चायनाच्या आहेत, मग तिथे आपल्याला फोकस करायचा आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी समर्थन. उत्पादन अभियान MI मेक इन इंडियाला पुढे घेऊन जायचं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. क्लीन टेक उत्पादन. हे काही महत्वाचे हेडिंग होत्या MSME सेक्टरमध्ये दुसऱ्या इंजिनमध्ये. बघू आपण काय महत्वाचं वाटतं मला. सर्वात महत्वाचं आहे MSMEचे निकष आपण आता बदलून टाकले. MSME मध्ये 3 प्रकारचे इंडस्ट्री येतात. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, स्मॉल म्हणजे लघु, मीडियम म्हणजे मध्यम. 3 प्रकारचे उद्योग येतात. मग कोणती उद्योग हा मायक्रो आहे, कोणता स्मॉल आहे, कोणता मीडियम आहे, याचे वेगवेगळे निकष असतात. या निकषांना बदलून टाकले. निकष 2 प्रकारे असतात की तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्हणजे गुंतवणूक, आणि तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे. या दोघांच्या निकषमध्ये बदलून टाकले. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुमचा पहिला निकष पाठ असेल तर आता एकदम सोपं आहे. जी इन्व्हेस्टमेंटची लिमिट होती ती त्यांनी आता 2.5 पट करून टाकली. आणि जी टर्नओव्हरची लिमिट होती ती 2 पट करून टाकली त्यांनी, आता दुप्पट करून टाकली. बघा कसं काय केलं त्यांनी, MSME सेक्टरच्या निकषांना त्यांनी बदलून टाकले. म्हणजे कसं, जी मायक्रो कंपनी होती तिची आधी इन्व्हेस्टमेंटची लिमिट होती 1 कोटी रुपये, आता ती 2.5 कोटी करून टाकली. जर समजा माझी कंपनी, समजा तुम्ही आपलं MSME मध्ये येत नाही बरं, आपण याच्यात येतो प्रोप्रायटरशिपमध्ये, ठीक आहे, जाऊ द्या, ते एवढे टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. समजा माझी एखादी कंपनी छोटीशी आशा अकॅडमी, जर मी 1 कोटी इन्व्हेस्टमेंट केली तर मी मायक्रोमध्ये जायचो. जर 10 कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे तर स्मॉलमध्ये. जर 50 कोटीची कंपनी आहे तर मीडियममध्ये. मग मीडियमवाल्यांना थोडं जास्त कर्ज भेटायचं का वेगळं कर्ज भेटायचं, थोड्या कमी सुविधा मिळायच्या. मायक्रोवाल्यांना सरकार जास्त अनुदान देतं कारण यांचा बिझनेस टिकला पाहिजे. आता सरकारने काय केलं, यांची लिमिट वाढवून दिली. आता जर मी 2.5 कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली तरी मायक्रोचे, जर 25 कोटीपर्यंत केली तर मग स्मॉल, जर 125 कोटीपर्यंत केली तर मीडियम. म्हणजे थोडं त्याने अजून बेनिफिट वाढवून दिले, चांगली गोष्ट केली. पाठ करायची गरज नाही, 2.5 पट वाढवलंय. काय केलंय, 2.5 पट केलंय, 2.5 पट केलेलं आहे. समजलं. एकाच्या गुणीला 2.5 करा 2.5, 10च्या गुणीला 2.5 करा 25, 50च्या गुणीला 2.5 करा बरोबर 125. 2.5 पट त्यांनी वाढवले. आयोग असा प्रश्न विचारू शकतो की सरकारने MSMEचे निकष बदलवलेत तर इन्व्हेस्टमेंटमध्ये किती पट वाढ केली? 2.5 पट वाढ केली. आणि टर्नओव्हरमध्ये दुप्पट. आधी असं होतं की तुमचा 5 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर आहे तर तुम्ही मायक्रोमध्ये जायचे. आता 10 कोटीपर्यंत जरी टर्नओव्हर झाला तरी मायक्रोमध्येच तुम्ही. 50 कोटीपर्यंत तुमचा टर्नओव्हर आहे तर तुम्ही आधी स्मॉल होते. आता 100 कोटीचा टर्नओव्हर झाला तरी तुम्ही स्मॉल आहेत. 250 कोटीचा जर तुमचा टर्नओव्हर राहिला तर तुम्ही आधी मीडियममध्ये जायचे. आता 500 कोटीचा जरी तुमचा टर्नओव्हर असला तरी तुम्ही मीडियममध्ये येतात. त्यामुळे चांगले निकष केले त्यांनी, थोडासा फायदा त्यांनी वाढवून दिला. 2.5 पट इन्व्हेस्टमेंट वाढवली आणि 2 पट टर्नओव्हर वाढवला. बरोबर. मग हे आकडे महत्वाचे. याच्यावर कसा ना कसा आयोग प्रश्न विचारेल आज ना उद्या. हे निकष महत्वाचे एकदम. हे व्यवस्थित पाठ करा. इथे पुढे काही पाठ करण्याची गरज नाही, काही एवढं महत्वाचं नाही. जसं किसानसाठी क्रेडिट कार्ड होतं तसं आता सूक्ष्म उद्योग म्हणजे मायक्रोवाल्यांसाठी सुद्धा सरकार
क्रेडिट कार्ड देणार आहे. आणि किती 5 लाख पर्यंत सरकार त्यांना कर्ज देऊ शकतं. त्या क्रेडिट कार्ड मधून तुम्ही 5 लाख रुपये काढू शकता. असे 10 लाख कार्ड जारी करणारे सरकार यावर्षी. एवढं काही महत्वाचं नाही, वाचून घेशाल. बघा, जर तुम्ही पहिल्यांदाच व्यवसाय करताय, तुम्ही महिला आहेत, एससी आहेत किंवा एसटी आहेत, तर अशा वेळेस सरकार तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज द्यायचं ठरवतंय. ही 2 कोटीपर्यंत तुम्हाला सरकार कर्ज उपलब्ध करून देईल, जे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे मार्जिनलाइज लोकांना आपण स्वतः उद्योग करायला हिंमत दिली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करते, जे की चांगली गोष्ट आहे. फोकस उत्पादन योजना बघा, 2 फेमस योजना आहे परकीय व्यापार चॅप्टरमध्ये आपण शिकतो त्या. एक आहे फोकस प्रोडक्ट स्कीम आणि एक आहे फोकस मार्केट स्कीम. या फोकस प्रोडक्ट स्कीम मध्ये 2 प्रोडक्टचा समावेश करण्यात येणार आहे. ते म्हणजे पादत्राणे म्हणजे चपला वगैरे आणि चामड्याचे क्षेत्र. पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्रासाठी फोकस उत्पादन योजना आपण लागू करणार आहे. महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. फोकस प्रोडक्ट स्कीम मध्ये कोणते 2 नवीन प्रोडक्ट ऍड झाले? चपला म्हणजे पादत्राणे आणि काय चामड्याचं क्षेत्र, फुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी. खेळण्यासाठी आपण एक उपाययोजना करणार की भारतात खेळणे तयार झाले पाहिजे. आता हे वाचून घेऊ. अन्न प्रक्रियेसाठी सहाय्य, फूड प्रोसेसिंगसाठी मदत. पूर्वोदय प्रति आमच्या वचनबद्धतेनुसार, पूर्वोदय म्हणजे हे आपलं नॉर्थ ईस्टकडच्या साईड म्हणतात किंवा बिहार पासून पुढे, आम्ही बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता व्यवस्थापन संस्था स्थापन करू. कुठे? बिहारमध्ये. ही संस्था अन्न प्रक्रिया उद्योगाला जोरदार चालना देईल. संपूर्ण पूर्व प्रदेशासाठी यामुळे काय होईल? शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मूल्यवर्धन झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि तरुणांसाठी कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. बिहारमध्ये ते बोर्ड स्थापन होते. फूड प्रोसेसिंग मेक इन इंडियाला पुढे घेऊन जायचंय. बघा आता क्लीन टेक उत्पादन आपल्याला वाढवायचे. क्लीन टेक उत्पादन म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या तयार करू, कारच्या पीव्ही सेल तयार करू, मोटर तयार करू, इलेक्ट्रोलायझर तयार करू, पवन टर्बाईन तयार करू, उच्च व्होल्टेज पारेषण तयार करू. म्हणजे आपण अशा वस्तू तयार करू त्याच्यामध्ये कोळसा इतर हे लागत नाही, म्हणजे प्रदूषण होत नाही. जसं इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या, त्याच्याने प्रदूषण कमी होतं. आपल्याला अशी टेक्नॉलॉजी वाढवायची ज्याच्याने काय होईल? प्रदूषण कमी होईल. काय विचारण्यासारखं नाही त्याच्यावर. हे होतं आपलं दुसरं इंजिन, MSME. तिसरं इंजिन काय? इन्व्हेस्टमेंट. तिसरं इंजिन काय? गुंतवणूक. गुंतवणूकमध्ये प्रश्न असा येऊ शकतो, गुंतवणूकमध्ये 3 प्रकारच्या गुंतवणुकीवर सरकारने फोकस केलाय. कोणती होती? पहिली गुंतवणूक लोकांमधली गुंतवणूक, पब्लिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. नंतर इकॉनॉमीमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करायची. आणि तिसरं नवकल्पनामध्ये म्हणजे इनोव्हेशनमध्ये गुंतवणूक करायची. 3 प्रकारच्या गुंतवणूक सरकार बोललाय, लोकांमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आणि नवकल्पनांमध्ये. मग लोकांमध्ये काय करायचंय? सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 सुरू करायचंय. पोषण योजना वाचून जा, ती महत्वाची. अटल टिंकरिंग लॅब चालू करायचे आहेत. अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय? शाळांमध्ये प्रयोगशाळा तयार करायच्या आहेत. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी द्यायची आहे. भारतीय भाषा पुस्तक योजना त्यांनी आणली आहे. राष्ट्रीय उत्कृष्टता सेंटर, IIT मध्ये क्षमता वाढवायची, सीट वाढवायची. शिक्षणासाठी AI उत्कृष्ट केंद्र आणायचंय. वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करायचा आहे. डे केअर कर्करोग केंद्र आणायचंय. डे केअर कर्करोग सेंटर, कॅन्सरच्या आजार रुग्णांसाठी. शहरी उपजीविका मजबूत करायची. PM स्वनिधी आणायचा आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना आणायची. हे लोकांसाठी. अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचंय? पायाभूत सुविधामध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये PPP ला प्राधान्य द्यायचे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना मदत करायची. मालमत्ता मुद्रीकरण योजना आणली त्यांनी दुसरी. जल जीवन मिशन, शहरी क्षेत्रातील सुधारणा, शहरी आव्हान निधी, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, विकसित भारतासाठी अणुऊर्जा मिशन, जहाज बांधणीवर फोकस करायचा आहे. सागरी विकास निधी फोकस करायचा आहे. उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुरुवात करायची 2.0. मिथिलांचल पश्चिम कोशी कालवा प्रकल्प आणलाय. बिहारमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ. 2 प्रकारचे विमानतळ असतात. एक असं ग्रीनफील्ड, याचा अर्थ काय असतो? एखादं विमानतळ शून्यापासून सुरू केलं, तिथे आधी काहीच नव्हतं. आणि एक असं ब्राऊन फील्ड विमानतळ, म्हणजे आधी विमानतळ होतं, त्याला आपण नवीन काय केलं? तयार केलं, म्हणजे त्याच्यात मॉडिफिकेशन केलं. खाणकाम क्षेत्रात सुधारणा, स्वामी निधी 2, खासगी क्षेत्रात PM गतिशक्ती डेटा, रोजगार आधारित वाढीसाठी पर्यटन,
वैद्यकीय पर्यटन आणि भारतात उपचार. नवकल्पनांमध्ये गुंतवणुकीमध्ये काय काय हेडलाईन आहेत? संशोधन विकास आणि नाविन्य, डीप टेक फंड ऑफ फंड्स, पंतप्रधान संशोधन फेलोशिप, पिकाच्या जननद्रव्यासाठी जीन बँक, राष्ट्रीय भूस्थानिक अभियान, ज्ञान भारतम मिशन. सर्वच काही महत्वाचं नाही. जे जे महत्वाचं आहे तुम्हाला समजून सांगेल. एकदा वाचून घेशाल, पीडीएफ दिलीच मी वाचून घ्याल, काय अडचण नाही. पण मी तुम्हाला जे सांगेल तेवढंच फक्त महत्वाचं आहे. हे पोषण नावाची योजना वाचून घ्या. इथे काही महत्वाचं दिलेलं नाहीये, पण पोषण नावाची योजना वाचून घ्या. डे केअर सेंटर कोणासाठी स्थापन करायचंय? कॅन्सर रुग्णांसाठी. पीएम स्वनिधी. पीएम स्वनिधी म्हणजे काय माहिती का? बघा, पीएम स्वनिधी हे कोणासाठी आहे? हे रस्त्यावर काम करणारे लोक आहे, भाजीपाला विकणारे किंवा इतर असे ज्यांच्या गाड्या वगैरे असतात रस्त्यावर, ह्या लोकांना धंदा टाकण्यास प्रेरणा द्यायची, त्यांना स्वस्तामध्ये लोन उपलब्ध करून द्यायचं. याचा प्रॉब्लेम काय? हे जे बिझनेस तयार करतात, हे मित्राकडून कर्ज घेतील, गावातल्या कोणत्या माणसाकडून कर्ज घेतील, ते एकदम जास्त व्याज लावतात. यांना सावकाराच्या तावडीतून सोडवायचे. त्यामुळे सरकार सांगतं की बँकेतून आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, तुम्हाला गहाण ठेवायची गरज नाही, कारण यांच्याकडे गहाण ठेवायला काही नाही. गहाण ठेवायची गरज नाही, तुम्हाला बँकात जायचंय आणि कर्ज घ्यायचंय. बरोबर? म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा काय करता येईल, स्वतःचा तुम्हाला धंदा टाकता येईल. त्यासाठी हे पीएम स्वनिधी योजना आहे. पीएम स्वनिधी योजना कोणासाठी आहे? ती स्ट्रीट वेंडरसाठी. स्ट्रीट वेंडर, रस्त्यावरचे लोक, धंदेवाईक, ते आता काय करताय? त्यांना युपीआय वरून लिंक करून क्रेडिट कार्ड ते देत आहे, ज्याच्यात त्यांना 30,000 रुपयाचं कर्ज भेटून जाईल क्रेडिट कार्डवरून. बरोबर? म्हणजे त्यांना आपल्याला फॉर्मल सेक्टरमध्ये आणायचं आहे, इनफॉर्मल सेक्टरवरून. त्यामुळे योजना व्यवस्थित करून घ्या. स्वनिधी कोणासाठी? ती रस्त्यावरच्या वेंडरसाठी. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा. आता प्रॉब्लेम काय माहिती का मित्रांनो? बघा, जे तुम्हाला माहिती असेल, ओला, उबर किंवा झोमॅटो, रॅपिडो, हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणारे वर्कर आहेत, त्यांचा फार जास्त प्रॉब्लेम चालू आहे. कारण त्यांना भरपूर जास्त शिफ्ट करावं लागते, त्यांना तेवढा पगार भेटत नाही. मग त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, जसं त्यांचा इलाज फ्रीमध्ये व्हायला पाहिजे, त्यांना काही पेन्शन मिळाली पाहिजे, त्यासाठी सरकार पाऊल उचलणार आहे, जी एकदम चांगली गोष्ट आहे. त्यासाठी सरकारने काय म्हटलंय की हे जे लोक आहेत, जे झोमॅटो, ओला, उबर, त्यानंतर ओला, उबर नाही, सॉरी, झोमॅटो, त्यानंतर ओला, उबर पण येईल, झोमॅटो, स्विगी, यासाठी जे काम करतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी, त्या लोकांना ई श्रम पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करायचंय. दे विल बी प्रोव्हाइडेड हेल्थ केअर अंडर पीएम जन आरोग्य योजना. त्यांना पीएम जन आरोग्य योजनाद्वारे काय केलं जाईल? आरोग्य सेवा पुरवल्या जातील. बरोबर? असे 1 करोड गिग वर्करला आपल्याला त्याच्यामध्ये आणायचं आहे. गिग वर्कर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तेच. जल जीवन मिशन बद्दल ते थोडंसं माहिती दिली, एकदा वाचून घेशाल ते. काही महत्वाचं नाही. वेस्टर्न कोशी कॅनल प्रोजेक्ट मिथिलांचलमध्ये सुरू करायचा आहे. त्याच्याने तिथल्या शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरच्या शेतीला पाणी पुरवठा केला जाईल. ग्रीनफील्ड एअरपोर्ट कुठे करायचं आहे? बिहारमध्ये. आणि बिहटामध्ये, हे बिहारमधले जे ठिकाणी बिहटा, तिथे ब्राऊन फील्ड एअरपोर्ट करायचे. या दोघांमधला फरक मी तुम्हाला आता सांगितला. ग्रीनफील्ड म्हणजे नवीन एअरपोर्ट तयार करायचं, आणि ब्राऊन फील्ड म्हणजे काय, की आधी एअरपोर्ट आहे त्याला मॉडिफाय करायचं. स्वामीय निधी. बघा, हा स्वामीय निधी, याचा प्रश्न येऊ शकतो. काय असतो स्वामीय निधी? स्वामीह निधी याचा अर्थ काय? बऱ्याच ठिकाणी काय असतं, पुण्यासारख्या सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी होतं ते. बिल्डर काय करता माहिती का? बिल्डर ना एखाद्या बिल्डिंगचं काम सुरू करता, लोकांना सांगता की आमच्याकडे स्वस्तात फ्लॅट आहे, लोकांकडून फ्लॅटचे पैसे घेऊन घेतात. लोकांना माहिती असतं की जर आपण पहिले बुकिंग केली बिल्डिंगचं काम सुरू व्हायच्या अगोदर, तर स्वस्तात मिळून जातो फ्लॅट. तर बिल्डिंग पूर्ण होऊन गेली तर फ्लॅटची किंमत वाढून जाते शहरामध्ये. मग हे काय करता? लोकांकडून पैसे घेऊन घेता आणि बिल्डिंगच पूर्ण करत नाही. मग जे प्रोजेक्ट शेवटच्या ठिकाणी अडकून गेले, लोकांना फ्लॅट भेटत नाही, सरकार अशा बिल्डरांना पैसे देतं. कसं? कर्जाच्या माध्यमातून, की तुम्ही बिल्डिंगचं काम केला, सरकार असे पैसे देते हातामध्ये, बिल्डिंग पूर्ण करण्यासाठी वस्तू आणून देते, म्हणजे पैसा देते. बरोबर ना? तर का बरं लोकांना फ्लॅट लवकर भेटले पाहिजे. मग हा जी योजना आहे त्याला स्वामीय योजना असं म्हणतात. स्वामीय फंड म्हणजे ज्या बिल्डिंगा पूर्ण झाल्या नाहीत, त्या बिल्डिंग पूर्ण करण्यासाठी पैसा उपलब्ध करून देणं बिल्डरला, म्हणजे लोकांना फ्लॅट टायमावर भेटेल. लोकांचे पैसे दिले गेले तरी फ्लॅट भेटत नाही, त्याला स्वामीय फंड म्हटलं जातं. त्या फंड संबंधी दुसरा फंड येतोय. पहिला फंड वापरला गेला, दुसरा फंड सरकार आणतंय. एकदा वाचून घ्या, महत्वाचं आहे. पीएम गतिशक्ती डाटा फॉर प्रायव्हेट सेक्टर. बघा, पीएम गतिशक्ती डाटा हे काय होतं माहिती का? आपल्याकडे कसं होऊन जायचं माहिती का? एखादा पहिले रस्ता जायचा आणि नंतर रस्ता तयार व्हायचा, नंतर सरकारला समजायचं अरे इथून तर रेल्वे टाकायची होती. मग आपण ते रस्ता खराब करायचो आणि परत रेल्वेचा रूळ टाकायचो. मग रेल्वेचा रूळ टाकला, आपल्याला समजायचं अरे यार इथे तर पाण्याची पाईपलाईन टाकायची राहून गेली.
मग रेल्वेचा रूळ उकळायचो, कंदा खालून पहिले पाईपलाईन खोदून टाकायचो, परत रेल्वेचा रूळ बसवायचो. अशा चुका व्हायला नको म्हणून सरकारने पीएम गतिशक्ती डेटा आणला होता, की एखाद्या क्षेत्राचा पूर्ण विकासची माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे. कोणी काही काम करतंय, त्यानंतर आपण नवीन काम करतो तसं करायला नको म्हणून आपण हा डेटा आणला होता सरकारने. पण नुसतं सरकारी क्षेत्र काम करतं आपल्या देशामध्ये अशातला भाग नाही. एका ठिकाणी रस्ता जाणार आहे आपल्याला माहित नाही सरकार लोकांना, किंवा एखादा प्रोजेक्ट येणार आहे आपल्याला सरकारचा आपल्याला माहित नाही, आणि प्रायव्हेट माणसाने तिथे बिल्डरने काय करून टाकलं, बिल्डिंग बांधून टाकली लोकांना राहायसाठी, बरोबर. नंतर तिथून योजना वगैरे गेली, मग अशाच मिसमॅच होऊन जायचं. बऱ्याच ठिकाणी अशी इलिगल कामं होऊन गेलेली आहेत. मग असंच नुकसान व्हायला नको लोकांचं म्हणून सरकारने काय केलं, आता हा जो पीएम गतिशक्ती डेटा आहे तो आता प्रायव्हेट सेक्टरला पण सरकारने ओपन करून दिला, की कुठून कोणता प्रोजेक्ट जाणार आहे, कुठे तुम्ही काम करायला पाहिजे, कुठे नाही, यासाठी सरकारने ते केलेलं आहे. हे फार महत्वाचं नाही आहे, फक्त माहिती असलं पाहिजे. ज्ञान भारतम मिशन, a Gyan Bharatam mission for survey, documentation, and conservation of our manuscript heritage with academic institution, museum, libraries, and private collectors will be undertaken to cover more than 1 crore manuscripts. We will set up a national digital repository of Indian knowledge system for knowledge sharing. काय हे महत्वाचं आहे. आपले जे जुने ग्रंथ आहेत ते पांडुलिपीमध्ये लिहून ठेवलेत किंवा ते ताडपत्रावर लिहून ठेवलेत, ते आता खराब होत आहे. ज्यांच्याकडे पण अशा माहिती आहेत, जुन्या कागदपत्र आहेत, त्यांना आपल्याला आता डिजिटल फॉर्ममध्ये आणायचं आहे. त्यासाठी आपण हे केलंय भारत ज्ञान भारतम मिशन. जुने जे आपले ग्रंथांचे वगैरे कागद आहेत ते की आता खराब, कागदावर नव्हते लिहिले, ते झाडांच्या पानावर वगैरे लिहिले होते, ते आता खराब होत आहे ना, त्यांना आपल्याला डिजिटल फॉर्ममध्ये आणायचे. मग त्यासाठी हा सरकारने उपक्रम राबवला आहे, जी की चांगली गोष्ट आहे. हे होतं तिसरं इंजिन, गुंतवणूक. कोणाकोणामध्ये गुंतवणूक? लोकांमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आणि इनोव्हेशनमध्ये. आणि शेवटचं इंजिन निर्यात, एक्सपोर्ट करायचे. निर्यात प्रोत्साहन अभियान, भारत ट्रेड नेट, जागतिक पुरवठा साखळ्यांबरोबर एकात्मतेसाठी समर्थन, जीसीसी साठी राष्ट्रीय चौकट, हवाई मालवाहतुकीसाठी वेअर हाऊसिंग सुविधा. बघू आपण. पहिले निर्यात प्रोत्साहन अभियान, काही महत्वाचं नाही, ते वाचून घेशाल. भारत ट्रेड नेट, अ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. भारत ट्रेड नेट for international trade will be set up as a unified platform for trade documentation financing solution. This will complement the unified logistic interface platform. The BTN will be aligned with international practice. काय भारत ट्रेड नेट हा असा प्लॅटफॉर्म राहील की ज्याला आपण व्यापार करायचा आहे, बाहेरच्या देशात निर्यात वगैरे करायची आहे, त्यांना जेवढे डॉक्युमेंट लागतात ते सर्व डॉक्युमेंट एकाच ठिकाणी त्यांना भरावे लागतील. वेगवेगळ्या डिपार्टमेंटने जाऊन परवानगी घ्यायची गरज नाही. निर्यात करायला सोपं व्हायला पाहिजे म्हणून. नॅशनल फ्रेमवर्क फॉर जीसीसी, काय एवढं महत्वाचं नाही आहे. चौथ्या इंजिन मध्ये काही वाचण्यासारखं नव्हतं. पुढचा मुद्दा, 4 इंजिन होते आपले प्रवासाचे, 4 इंजिन होते. कोणते? ऍग्रिकल्चर, एमएसएमई, त्यानंतर काय होतं इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट. 4 क्रम पाठ करून ठेवा. 1 2 3 4 असंच पाठ करा. इंजिन तर महत्वाचं आहे, पण इंधन पण महत्वाचं आहे ना, फ्युएल. इंधन काय होतं आपलं? रिफॉर्म. आपल्याला सुधारणा करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या सुधारणा? टॅक्स मध्ये सुधारणा करायच्या आहेत, ज्यावेळी तुम्हाला आधी शिकवल्या पार्ट बी मधल्या. वित्तीय क्षेत्रात सुधारणा करायच्या आहे, नियामक सुधारणा करायच्या आहे, रेग्युलेटरी रिफॉर्म, आणि जनविश्वास विधेयक आपण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये पण काही असं सांगण्यासारखं नाही आहे. कर सुधारणामध्ये मी तुम्हाला सांगितलं, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपण टॅरिफ कमी केला वेगवेगळ्या यांचा. डायरेक्ट टॅक्स मध्ये आपण तो 75,000चा रिडक्शन दिला, बरोबर. आता अजून काही वाचता आलं तर बघून घेऊ. कर सुधारणा, गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने करदात्यांच्या सोयीसाठी अनेक सुधारणा लागू केल्या आहेत. जसं काही फेसलेस मूल्यांकन, करदात्यांचे सनद, जलद परतावा प्रक्रिया, जवळपास 99% विवरणपत्र स्वयं मूल्यांकनावर आधारित असणे, विवाद से विश्वास योजना. ही योजना मी तुम्हाला सांगितलं ना, ज्यांचं काही टॅक्स संबंधी घोळ झालाय त्यांना कोर्टामध्ये न घेऊन जाता सेटलमेंट करून घ्यायची व्यवस्थित बाहेरच. काही एवढं महत्वाचं नाही ते कर सुधारणामध्ये वाचण्यासारखं. वित्तीय क्षेत्रात काय सुधारणा करायची, ही स्लाइड महत्वाची. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, मी तुम्हाला सांगितलंय. ही स्लाइड महत्वाची. एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण वाढवलंय. कुठे वाढवलं बघा. तर एफडीआय लिमिट फॉर इन्शुरन्स सेक्टर विल बी रेज फ्रॉम 74% to 100%. This enhanced limit will be available for those companies which invest the entire premium in India. The current guardrails and conditionalities associated with the foreign investment will be reviewed and simplified. आतापर्यंत जे इन्शुरन्स सेक्टर होतं त्याच्यामध्ये फक्त 74% फॉरेन इन्व्हेस्टमेंटला मान्यता होती. आता 100% ते करून टाकले. म्हणजे आपण जागतिकीकरण अजून वाढवतोय. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आपण जागतिकीकरणाकडे अजून पुढे जातोय. मी तुम्हाला सांगितलं जर एसटीएमएस वेगळी राहिली असती याच्यावर 100% प्रश्न आला असता. आता प्रिलिम्सला येऊ शकतो.
एफडीआय मध्ये इन्शुरन्स सेक्टरला आपण पूर्ण ओपन करून दिलं आता 74% 100%. हे महत्वाचं आहे. आधीचं लिमिट पण महत्वाचं आहे, आताचं लिमिट पण महत्वाचं आहे. जेव्हा हे बिल इंट्रोड्यूस झालं तेव्हा पी चिदंबरम यांनी थोडी टीका केली होती. म्हणे आम्ही जेव्हा ओपन करत होतो 1991 मध्ये तेव्हा बीजेपीने आम्हाला विरोध केला म्हणे की इतकं इन्शुरन्स सेक्टर वाढवू नका. आता त्यांनीच वाढवून दिलं म्हणे. पण ठीक आहे, ते वेळेनुसार ते वाढतंच, बरोबर आहे का नाही. सामान्यतः विरोधी पक्षात असलेले लोक विरोध करतातच, त्यांचं काम असं. पण ते महत्वाचं नाही. मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं की असं झाली होती घटना. इन्शुरन्स सेक्टर 74% वरून 100% आता काय केलंय आपण पूर्णपणे एफडीआय ऑलो करून दिली. बाकी हे काही महत्वाचं नाहीये. हे पण काही महत्वाचं नाहीये. हे पण काही महत्वाचं नाही. हे पण काही महत्वाचं नाही. वाचून घेशाल, शिकवण्यासारखं नाही ते. इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स ऑफ स्टेट्स. सरकार काय म्हणते, आम्ही 2025 पासून असा एक इंडेक्स आणू, त्याला आम्ही नाव काय देऊ, इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स. आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघू की कोणत्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला फार सोपं आहे नियम. महाराष्ट्रामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे कंपन्यांना, गुजरातमध्ये सोपं आहे, पण समजा बिहार सारख्या ठिकाणी अवघड आहे. तिथे गुंडागर्दी थोडी जास्त आहे, यूपीमध्ये थोडं अवघड आहे, म्हणून तिथे लोक इथे कामात येत आहे. आम्ही असा इंडेक्स आणू, त्यामध्ये आम्ही बघू की कोणत्या राज्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे, कोणत्या राज्यांमध्ये कमी. आपल्याला राज्यांमध्ये कॉम्पिटिशन करायची नाही, एक फ्रेंडली आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला तिथे काम करता येईल असा इंडेक्स सरकार आणणार आहे. पुढचं काही महत्वाचं नाही आहे. जनविश्वास विधेयक. जनविश्वास बिल आधी पण आणलं होतं सरकारने, आता हे दुसरं विधेयक आहे 2.0. पहिल्या विधेयकमध्ये काय होतं का, ते विधेयक आलं होतं, तो कायदा आला होता 2023 मध्ये. त्याच्यामध्ये आपण 180 जे लीगल प्रोव्हिजन होते त्यांना डिक्रिमिनलाइज करून टाकलं होतं. म्हणजे कसं बघा, मला नवीन कंपनी टाकायची, मला माहित राहत नाही की काय काय कागदपत्र लागतात. गरीब माणूस आपल्याला काय माहित नाही, पहिल्यांदा कंपनी टाकतोय, तर मग वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. जमिनीची वेगळी परवानगी, नगरपालिकेची वेगळी परवानगी, प्रदूषण बोर्डची वेगळी परवानगी, पाण्यासाठी वेगळी परवानगी, लाईटसाठी वेगळी परवानगी. समजा एखादी परवानगी माझ्या राहून गेली, प्रदूषणाची परवानगी आपल्याला माहित राहत नाही कुठून भेटते, ती समजा राहून गेली माझ्याने, तर माझ्यावर डायरेक्ट केस होऊन जायची, मला जेल सुद्धा होऊ शकत होती. अशा भीतीमुळे लोक कंपन्याच टाकायची नाही. सरकारने असे 180 कायदे काढून टाकले होते, त्यांच्यात बदल करून टाकला होता की तुम्हाला जेल वगैरे होणार नाही, दंड देऊन तुम्ही सुटून जाणार, कारण चुका कोणाने होऊ शकता. आता जनविश्वास बिल 2.0 आणतंय सरकार, त्याच्यामध्ये काय म्हणता, सरकारले अजून इतर 100 गोष्टी अशा काय करून टाकल्या, डिक्रिमिनलाइज करून टाकला की तुम्हाला जेल वगैरे होणार नाही, दंड भरून तुम्ही सुटून जाणार. याच्याने लोकांमध्ये विश्वास येतो की थोडीफार चुकी झाली तरी मला काही मोठं नुकसान होणार नाही. चुका करायला लोक घाबरत नाही, मग म्हणजे नवीन पावलं उचलतात. मग हे तुम्हाला करंटमध्ये वाचायचंय, कारण आता तो कायदा तयार होऊन गेलाय, तुम्हाला ते करंटमध्ये वाचायचंय. एवढं होतं आपलं काय बजेट. बजेट आपला पहिल्या 1 तासातच संपून गेला होता. फूट जिथे संपल्या तिथे आपला बजेट संपून गेला होता. मी बजेटरी स्पीच थोडं जास्त एक्सप्लेन केलं, बरोबर. एखाद्या गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो, कोणते कोणते इंजिन होते, 4 इंजिन होते, बरोबर आहे का नाही. रिफॉर्मला आपण काय वापरलंय, फ्युएल म्हणून वापरलंय, अशा बेसिक याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा कोणत्या कवीचं आपण वाक्य उचललं होतं बजेटमध्ये, बरोबर आहे का नाही, अशा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणून मी ते पूर्ण सांगून दिलं. तुम्हाला काही गोष्टी स्वतः वाचून घ्यायच्या आहेत, त्याच्यावर जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस नाही आहेत. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का, एकदा सांगा मला, म्हणजे आपण थांबूया. ठीक आहे, चला, धन्यवाद.